नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आजच्या वेबिनारला सुरू करण्यापूर्वी आमच्या एन-जी-ओ विषयी 2 मिनिटात माहिती देतो. आमचं एन-जी-ओ गेल्या 12 वर्षात महाराष्ट्रातील विविध भागात पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, जलसंधारण अशा विविध क्षेत्रात काम करते. आमच्या एन-जी-ओचं मुख्य तत्व हे महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चल आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसांचं शिवभावे जीवसेवा या तत्वाने आमचं एन-जी-ओ काम करतंय. गेल्या 12 वर्षात आम्हाला जे समाजासाठी काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल निश्चितच आम्हाला अभिमान वाटतो. अ, आजच्या ह्या वेबिनारला सुरू करण्यापूर्वी आमच्या एन-जी-ओचं एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मी या ठिकाणी शेअर करतो. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजन कोरोना काळात जेव्हा आमच्या सगळ्या फिजिकल ॲक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईन वेबिनार सीरीज सुरू केली ऑगस्ट 2020ला आणि त्यात महाराष्ट्रातील विविध तज्ञांना आम्ही आमंत्रित केलं. वेगवेगळे विषय यात आम्ही निवडले जसं की ग्रामीण विकास आणि स्वयंरोजगार असेल, शेतीच्या विविध पद्धती, मिलेट्स फार्मिंग, नॅचरल फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे त्यातनं शेतकऱ्यांना मदत मिळेल, की आपल्याला कुठल्या पद्धतीने काम करता येतं. त्यासोबत त्या संपूर्ण कालावधीत लोकांचं स्क्रीन टायमिंग खूप वाढला होता. मग मोबाईलचं स्क्रीन असेल, टीव्हीचं किंवा कॉम्प्युटरचं, त्यावर कसं कंट्रोल करायचं म्हणून आम्ही पॅरेंट्स आणि स्टुडंट्ससाठी ऑनलाईनच्या माध्यमातून वर्कशॉप घेतले. त्यात पूर्ण छान आम्हाला रिस्पॉन्स मिळाला. यासोबत आपले दैवत छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील आम्ही वेबिनारचं आयोजन केलं. यासोबत विश्वशांती असेल, जलसुरक्षा, आरोग्य अशा विविध विषयांवर पण आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून वेबिनार्स घेतले. हे सगळं करत असताना असं जाणवत होतं, की आपल्याला यातनं संवादात्मक कार्यक्रम काय सुरू करता येईल. खूप लोकांशी चर्चा केला आणि आमच्या प्रमुख मार्गदर्शिका भावनीताई विस्पुते यांच्या मार्गदर्शनाने आम्ही 15 ऑगस्ट 2022ला संवाद सारथी व्याख्यानमालेची सुरुवात केली.
त्याचा मुख्य उद्देश हाच होता की जे पण अपंग व्यक्ती आहे, डिफरंटली एबल त्यांच्या सोबत संवाद साधणे. आणि हे का वाटलं आम्हाला? कारण जी पण अपंग व्यक्ती आहेत, ते त्यांच्या जीवनात त्यांना खूप सारा संघर्ष असतो रोजचाच. मग ते जीवन जगत असताना आपल्यातल्या ज्या उणिवा आहे त्या ओळखून त्यावर मात कशी करतात, आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात, यासोबतच ते जेव्हा आपलं शिक्षण असेल, आपलं करिअर किंवा समाजासाठी काम करताना अ, ते जेव्हा काम करतात, तर हे सगळं करत असताना ते स्वतःला सिद्ध कसं करतात, हे सगळं जाणून घेण्यासाठी आम्ही या प्रवासाला सुरुवात केली. आणि हे सगळं करत असताना ती व्यक्ती आपल्याला सिद्ध करत नुसतं सिद्धच नाही करत, तर त्याच्या क्षेत्रात आपला स्वतःचा ठसा उमटवत असते. गेल्या 162 वेबिनारमध्ये आम्हाला जेवढे पण महानुभाव भेटले संवाद सारथीमध्ये, त्या प्रत्येकाकडून आम्हाला प्रत्येक वेळेस नवीन गोष्ट ऐकायला मिळाली, शिकायला मिळाली आणि ती इतर लोकांपर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातून पोहोचवण्याची संधी मिळाली. हे निश्चितच आम्हाला खूप अभिमानास्पद वाटतं, की या माध्यमातून आम्हाला जे पण इथं महानुभाव येतात, त्यांचं काम इतरांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळत असते. मी जास्त वेळ न घेता आपले आजचे माननीय वक्ते बालाजी सर यांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर प्रमोद वाघ सरांना विनंती करतो आणि आलेल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. डॉक्टर प्रमोद वाघ. अ, धन्यवाद विशाल सर. आजच्या आपल्या उपक्रमासाठी आपल्याला जे प्रमुख वक्ते लाभलेले आहेत त्यांचा परिचय हा बऱ्यापैकी मोठा आहे. पण मी एक वेळेचं मर्यादा म्हणून थोडक्यात मी बालाजी सरांचा परिचय करून देतोय. बालाजी शिंदे सर हे सामाजिक विकास, अपंग व्यक्तींचे सक्षमीकरण, उपजीविका व कौशल्य विकास क्षेत्रात हे कार्यरत अनुभवी असं व्यावसायिक आहेत. सरांचं शैक्षणिक पात्रता जर आपण पाहिली तर जे नामांकित अशी जी संस्था आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, ज्याला आपण टिस या नावाने ओळखतो सगळे, इथून सरांनी सस्टेनेबल लाईव्हलीहूड अँड नॅचरल रिसोर्सेस गव्हर्नन्स मधून सरांची पदव्युत्तर पदवी सरांनी प्राप्त केली आहे. त्याचबरोबर सरांनी कला शाखेत पदवी घेतलेली आहे. सरांना अपंग व्यक्तींसाठी सहाय्यक उपकरणे व प्रशिक्षण व रोजगार जोडणी कार्यक्रमाचे नेतृत्व करण्याचा सरांकडे मोठा असा दांडगा अनुभव आहे. त्याचबरोबर सरांकडे NGO, रुग्णालये, शासकीय विभाग व कॉर्पोरेट्स यांच्यासोबत कोऑर्डिनेशनचा, समन्वयाचा असा उत्तम अनुभव बालाजी सरांकडे आहे. त्याचबरोबर CSR प्रकल्पाचे प्रभावी मूल्यांकन, सामाजिक लेखापरीक्षण व प्रवेश योग्यता ऑडिट याचा पण सरांकडे अनुभव आहे. त्याचबरोबर ग्रामीण उपजीविका, महिला स्वयंसहाय्यता गट व सूक्ष्म उद्योजक प्रकल्पांवर सर काम करत असतात. सरांचं रिसर्च, संशोधन, प्रकल्प व्यवस्थापन, समन्वय, दस्तऐवजीकरण, प्रशिक्षण, हितकारक व्यवस्थापन हे याचा सरांना याचा एक दांडगा असा अनुभव आणि सरांकडे ती कौशल्य सरांकडे आहेत. सरांचे विशेष म्हणजे सरांना 80% लोकोमोटर दिव्यगत्व असूनही सरांनी स्वावलंबीपणे स्वतःचा प्रवास काम करून ते आज यशस्वी असं व्यक्ती म्हणून आज समाजात ते व्यवस्थित काम करत आहेत. त्यांच्या ह्या कार्याचा किंवा त्यांच्या या काळचा ते पाहून की एवढं 80% दिव्यांगता असून सुद्धा सर आज सर्वसामान्य ज्यांना ते व्यवस्थित आहेत आमच्यासारखे त्यांनाही लाजवतील असं काम सरांकडून झालेले आहे. मी सरांचं पुन्हा एकदा सरांना धन्यवाद देतो की ते आज आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी, व्याख्यानासाठी मार्गदर्शन म्हणून लाभले. एवढं बोलून मी थांबतो. सरांचा बायोडाटा तसा खूप मोठा आहे, माहिती पण आपण थोडक्यात इथे मी थांबतोय. धन्यवाद विशाल सर. धन्यवाद डॉक्टर प्रमोद वाघ सर. मी पुनश्च एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत करतो आणि बालाजी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आमच्यासोबत शेअर करावा. खूप खूप स्वागत आहे सर आपलं. आपण आपल्या या व्याख्यानाला आणि आम्हाला मार्गदर्शनाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. मला वाटतं की सरांनी 4-5 दिवसापूर्वी मला कॉल केला असेल
आणि आमच्या अंजनाताई आहेत हेल्पर्स ऑफ द हँडिकॅपच्या. आणि त्यांनी असं सांगितलं की असं असं एक इनिशिएटिव्ह आहे आणि तुम्ही गेस्ट लेक्चर म्हणून याल का? आणि मला लगेचच विशाल सरांनी फोन केला. त्याच्याबद्दल थँक्यू सर, सगळ्यात आधी तर या संधीबद्दल. अ, आमच्या प्रमोद वाघ सरांनी खूप चांगला परिचय माझा करून दिला, पूर्णतः शुद्ध अशा मराठीमधून. सो त्यांचं विशेषतः मी आभार मानतो. सर मराठीमध्ये चालेल? हो. अ, सध्या तरी विशाल सर. बाहेरचं कोणी बर. नाहीये. आले की मी तुम्हाला तसं इंटिमेशन डन. देतो. डन चालेल. मग आपण थोडंसं इन्क्लुजिव्ह करूयात मराठी हिंदी असं, ठीक आहे? चालेल. येस, थँक्यू येस. सो मच. येस. सो सगळ्यात आधी संकल्प फाउंडेशनचे खूप खूप धन्यवाद. विशाल सर, भावना मॅम आहेत, प्रमोद सर आहेत आणि बाकीचे कोणी त्यांच्या टीम मधील अ, व्यक्ती असतील, ज्यांचा माझ्यासोबत परिचय नाहीये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे. पण मी पूर्णतः सगळ्या टीमचे, पूर्णतः संकल्प फाउंडेशनचे पुन्हा एकदा मनच्या आभार मानतो. सोबत अ, आम्ही जे काम करतो त्यातील देखील आमची बरेच सगळी मंडळी जॉईन केले, सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार. तुम्ही आज मला ऐकण्यासाठी इथे आलेले आहात. मी 3 सेक्शन मध्ये माझं जे आहे तो जीवन प्रवास तो सांगण्याचा प्रयत्न करेन. सरांनी मला दिलेला आहे, म्हणजे मी सरांसोबत एक म्युच्युअली डिस्कस केलं की सर मी कोणत्या विषयावरती बोलायला हवं. आणि सरांना एक विषय मी स्वतःहून प्रपोज केला की द जर्नी ऑफ रेझिलियन्स फ्रॉम लिव्ड एक्सपेन्सेस टू डिसेबिलिटी इन्क्लुजन. की मी दिव्यांग आहे, मी अपंग आहे आणि मी जो काही जगलेलो आहे एक दिव्यांग म्हणून, तर त्या जगण्याचा अनुभव, ते आतापर्यंत दिव्यांग क्षेत्रात काम करण्याची संधी, इतर लोकांना प्रेरित करण्याची, उभं करण्याची संधी जी मला भेटली माझ्या पर्सनल किंवा प्रोफेशनल एक्सपिरियन्सने, त्याबद्दल मी बोलण्याचा आज प्रयत्न करेन. सरांनी माझा परिचय दिलेलाच आहे, ठीक आहे. बट मला असं वाटतं की मला थोडंसं माझ्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल बोलायला नक्कीच आवडेल. अ, मी धाराशिवचा, उस्मानाबाद जिल्हा असं म्हणतात, पूर्वीचा आत्ताचा. पूर्णतः म्हणजे मराठवाडा रिजन मध्ये हा धाराशिव जिल्हा येतो, जिथे खूप शेतकरी आत्महत्या होतात, लोक रोजगारासाठी स्थलांतरित होतात पुण्याला, मुंबईला. अ, आणि असा मागासलेला जिल्हा आहे की सततचा दुष्काळ असतो, कोरडवाहू असा दुष्काळ असतो, पाण्याचे टँकर्स असतात आमच्याकडे, छावण्या असतात जनावरांच्या. तर असा हा भाग आहे. घरचं बघायला गेलं तर हम्म, माझे वडील पहिल्यापासून म्हणजे ते अनाथ होते. मी थोडासा कॅमेरा बंद करतोय, माफी असावी त्याच्याबद्दल. मी सध्या रिमोट एरियामध्ये आहे, नेटवर्क थोडं इकडे तिकडे होऊ शकतं, ठीक आहे. विशाल सर चालेल? ओके, नो प्रॉब्लेम. येस. थँक्यू सो मच. सो मी का माझ्या बालाजी, कुटुंबाच्या, येस, मी जोपर्यंत माझ्या कनेक्टिव्हिटी कुटुंबाबद्दल व्यवस्थित आहे तोपर्यंत ठेवा, नंतर बंद करा. ओ, चालेल चालेल, ठीक आहे ठीक आहे. डन. चालेल. थँक्यू सो मच. मी कुटुंबाबद्दल सांगण्याचा प्रयत्न करेल. मला वाटतं की 1994, 1992चा काळ असेल. माझ्या आई वडिलांचं लग्न झालं आणि माझे वडील हे अ, अनाथ होते पहिल्यापासूनच, त्यांना आई वडील नव्हते. आणि आई पण एकदम खटल्याच्या घरात वाढलेली, जिथं की 7 बहिणी आहेत आणि फक्त एक लहान भाऊ पाठीशी आहे. आणि दोघेही प्रचंड अशा गरिबीमधून आलेले, ठीक आहे. सो असं काही कुठलंही फायनान्शियल कॅपिटल नव्हतं पहिल्यापासून. घर बांधण्याचा प्रवास, की त्यांना स्वतःचं घर पण नव्हतं. अ, मी ज्यावेळी जन्मण्याच्या आधी, आणि माझे भाऊ थोडेसे मोठे होते त्यावेळी. तर आम्ही कुठेतरी एका शेतामध्ये झोपडी बांधली होती आणि तिथं आम्ही राहत होतो. घरी जमीन होती पहिल्यापासून. अ, खरं म्हणजे ते प्रिव्हिलेज होतं, कल्चरल प्रिव्हिलेज म्हणूयात किंवा रिसोर्सेस म्हणूयात.
बट मी सांगितलं तसं पाणी अजिबातच नाही आमच्या भागामध्ये, त्यामुळे जमीन असून पण काय फायदा नाही. अशा पद्धतीने मग वडिलांनी बरेच वर्ष ते बरेच वर्ष ते शुगर कॅन कटर म्हणजे आपल्या इकडे ऊस तोडीला जातात, म्हणजे इकडली बरीच सगळी मंडळी पश्चिम महाराष्ट्रामध्ये अ, ऊस तोडण्याच्या कामासाठी जातात. मग आई वडिलांनी ऊस तोडीचं काम केलं, बैलगाडीवरती किंवा ट्रॅक्टरवरती. आणि मग आम्ही असं लहान, आम्ही 3 जण भावंड आहोत. मी सगळ्यात लहान आहे. आम्ही तिघही आज शिकलेलो आहे, बऱ्यापैकी चांगलं शिकलेलो आहोत आणि स्वतःच्या पायावरती उभे आहेत. तर असा हा सगळा प्रवास आहे. माझं प्राथमिक शिक्षण माझ्या गावातच झालं. सावरगाव नावाचं एक छोटंसं गाव आहे. पाथरूडच्या जवळ आहे. अ, अ, आणि तालुका भूम आहे आणि जिल्हा धाराशिव आहे. त्या ठिकाणी माझं प्राथमिक शिक्षण झालं. अ, प्राथमिक शिक्षण करत असताना 1ली ते 4थी पर्यंतचं शिक्षण खूप अडचणी आल्या. मी सांगितलं तसं आमचे वडील कारखान्याला जायचे. त्यामुळं अ, आम्हाला सांभाळणार कोण? म्हणून मग आम्ही तिघही भावंडं आमच्या मामाच्या तिकडे राहायचो. मामाचं गाव जवळच होतं, एक जवळ-जवळ 4 ते 5 किलोमीटर. आणि मग आम्ही तिकडे राहत असायचो. आमच्या आजी-आजोबांनी म्हणजे आईकडल्या आजी-आजोबांनी चांगला आमचा सांभाळ केला आणि आमचं बऱ्यापैकी चांगलं शिक्षण पूर्ण झालं. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन असं वेगवेगळ्या स्तरावरती आम्ही तिघेही शिकत आलो. तर ही सगळी जर्नी आहे. मी दिव्यांग नव्हतो. मला अक्वायर्ड डिसिबिलिटी आलेली आहे. म्हणजे ॲक्सिडेंटल डिसिबिलिटी आहे. अ, म्हणजे बाय बर्थ मी पर्सन विथ डिसेबिलिटी नाहीये. मला वयाच्या 16व्या वर्षी अपंगत्व आलेलं आहे. प्राथमिक शिक्षण घेत असताना देखील खूप अडी-अडचणी यायच्या. मला आठवतं की गरिबी असल्यामुळं अ, आमच्या गावाच्या शेजारच्या एका व्यक्तीने असं वडिलांना म्हटलं होतं की तुम्ही आमच्या रानामध्ये आऊत आणा. आऊत माहीत असेल, बरेच सगळे लोक खेड्यातले असतील आय होप. आणि मग आम्ही तुम्हाला दिवाळीचा किराणा भरून देऊ. त्या व्यक्तीच्या जीवावरती विश्वास ठेवून मग आमच्या वडिलांनी काय केलं, त्यांच्या तिथलं आऊत मारलं, सगळी कामं केली शेतातली. पण त्या व्यक्तीने ऐनवेळी आम्हाला सपोर्टच केला नाही. मग आमच्या कुटुंबासमोर असा प्रश्न होता की यार दिवाळीचा किराणा कसा भरायचा, है ना? म्हणजे इथपर्यंत होतं की बेसिक ज्या नेसेसिटीज असतात ते देखील पूर्ण करणं थोडंसं अवघड होतं. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण शिक्षण कसं घ्यायचं, है ना? अ, असा सगळा प्रश्न होता. म्हणून आम्ही मामाच्या तिकडे राहायचो. तिथे माझ्या गावातील एक चव्हाण सर म्हणून होते. त्यांनी आतापर्यंतच्या सगळ्या एज्युकेशनल जर्नीमध्ये खूप सपोर्ट केलाय. विशेषतः मला. मी त्यांच्या गावचा असल्यामुळं आणि त्यांची ड्युटी माझ्या मामाच्या इकडेच, ते खूप लाड करायचे. कधी आई-वडील कारखान्याला असल्यामुळे मग वही, पेन हे सगळं तेच आम्हा तिघा भावंड आणि मला जास्त माझा जास्त लाड करायचे. मी थोडासा कारण हुशार होतो. सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, अभ्यासामध्ये. पहिल्यापासून पहिला, दुसरा असा नंबर कधी सोडला नाही. ठीक आहे, शाळेमध्ये असताना. मग सुरू झालं की अ, है ना माध्यमिक शिक्षण. मग माध्यमिक शिक्षणासाठी अ, मला आठवतं की मी 7वी मध्ये होतो आणि 7वी मध्ये मी गावाच्या जवळ पाथरूड नावाचं एक गाव आहे. जिथं आमचं पोस्ट ऑफिस आहे आणि तिथे मी शिकत होतो 7वी ला. आणि मला आठवतं की वडील ऊसतोडीलाच गेले होते त्यावर्षी. 2010-11ची गोष्ट असेल कदाचित ही. आणि त्यामुळे झालं असं की आई आणि मीच राहत असायचो आमच्या घरी. आणि वडिलांची काही जेवायची सोय ना, ते अर्ध कोयतं म्हणून म्हणजे दुसऱ्या गावातले व्यक्ती त्यांच्यासोबत गेले होते. मग झालं असं की त्यांनी म्हटलं की "नाही, नाही, नाही, मला आता जेवणाची सोय होत नाही, आईला पण न्यावं लागेल." माझं झालं असं की मी अर्धी शाळा म्हणजे माझा टी-सी जो होता, माझा जो दाखला होता तो एका शाळेत आणि मी जायचो मामाच्या गावात दुसऱ्या शाळेत. माझी हाजरी इकडे पडायची आणि मी तिकडे म्हणजे जायचो. हे सगळं असं म्हणजे माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. नंतर 8वी, 9वी, 10वीचा प्रवास होता, जो खूप महत्त्वाचा टप्पा आहे मला वाटतं सगळ्याच मुलांच्या आयुष्यामध्ये, है ना? की आपली बऱ्याच वेळा शारीरिक वाढ होत असते मग, है ना? आणि मग आपण अडल्ट होत असतो. आपल्याला कोणी बोललं तर असा राग येतो, है ना? आणि मग खूप सगळ्या अशा उलाढाली होत असतात, है ना? मग मी जर 8वी, 9वी, 10वी ला थोडासा खोडकर होतो, म्हणजे नक्की सांगायला आवडेल.
आणि मग थोडा डेअरिंग करणारा होतो. गावातली आमच्या मामाच्या गावातली तिथली जरा 4-5 पोरं होते. त्यामुळे आम्ही खेळात म्हणा किंवा एखाद्याला डेअरिंग करायला म्हणा किंवा अभ्यासात आम्ही सगळीकडेच पुढे असायचो. मी तर सगळीकडेच पुढे असायचो. जेही काय करायचं. कबड्डीमध्ये चांगला प्लेयर होतो. अभ्यासामध्ये नंबर सोडायचा नाही. म्हणजे अशा पद्धतीने हे सगळं आणि अल्लड होतो. खूप हट्टी पण होतो. मला एक प्रसंग आठवतोय. मला वह्या पुस्तकं पाहिजे होते 9वीला. म्हणजे 9वी नंतर 10वी वर्गासाठी 9वीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत. आणि मी माझ्या वडिलांकडे खूप हट्ट धरला. ते त्यावेळी गवंडी काम करायचे. आता त्यांनी 9वी 10वीचा ज्यावेळी आमचा प्रवास सुरू झाला, एक महत्वाचा शैक्षणिक टप्पा आणि माझे भाऊ देखील असं 2-2 वर्गाने पुढे होते. त्यामुळे सगळ्यांचाच खूप महत्वाचा शैक्षणिक टप्पा होता. त्यांनी बऱ्यापैकी थोडासा विसावा घेतला, की आपण आता काय करू, ऊसतोडी सोडू आणि लेकराच्या शिक्षणासाठी गावाकडेच राहू म्हणून. मग ते गवंड्याचं काम करायचे. माझे आई-वडील परत ऊसतोडीचं काम झाल्यावरती नंतर गवंडी काम करायचे. बिगारी म्हणून. ठीक आहे. म्हणजे ते गवंडी पण नव्हते. बिगाऱ्याच्या हाताखाली जे लेबर म्हणतो आपण त्याला है ना, तसं तसं काम करायचे. दोघंही काम करायचे. दोघांनी खूप काम केलेलं आहे आतापर्यंत. आणि मग मी त्याच्याकडे खूप हट्ट धरला होता, की नाही, नाही, नाही मला 10वीचे पुस्तक आत्ताच पाहिजेत. मला अभ्यास सुरू करायचा. वडिलांनी चांगलं मारलेलं आठवतंय. कारण अडल्टमध्ये माहिती आहे की अडल्ट एजमध्ये आपण जरा हट्टी असतो, जरा बोललं की राग येत असतो. आपणच लय शहाणे अशा सगळ्या अवेर भागातलं ते सगळी आपली आहे ना जडणघडण होत असते. हे सगळं आठवतंय. मला वाटतं की बालपणीबद्दल सांगणं पण मला महत्वाचं वाटलं या ठिकाणी. दुसरा टप्पा असा आहे की है ना डिसेबिलिटी बद्दल मी सांगण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे आता सुरू झालं 11वी 12वी आणि मग तिथून मग माझा खरा प्रवास सुरू झाला. सगळ्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती म्हणजे ती एक सुरुवात होती असं मी म्हणेन. 10वीला 9वीला असं झालं त्याच वर्षी 2013 साली बैलगाडी असते ना आपल्या इकडे. तर आम्ही उडदाचं बुचाड म्हणतो आपण गावाकडे. ठीक आहे. उडदाचं जे आपण ज्यावेळी उडदाच्या शेंगा वगैरे अशा काढल्यानंतर जे राहतं ना त्याला, तर त्याला असं बुचाड म्हणतात. ठीक आहे. आम्ही असं उडदाचं जे हे होतं, राहिलेलं जे होतं, हार्वेस्टिंग केल्यानंतर जे राहतं, तर आम्ही बैलगाडीवरती असं वाहत होतो. माझा मोठा भाऊ गाडी चालवत होता बैलगाडी आणि मी तिथे बसलो होतो. मागे असा बसलो होतो. आणि मी असं असं निसटलो एकाएकी. ठीक आहे. कारण उतार होता असा आणि उताराच्या खाली असं मी निसटलो. त्याच्यामुळे झालं असं की माझ्या गुडघ्याच्या तिथं गुडघ्याच्या थोडस 4 बोट खाली अ, असं शिराशीर आपण म्हणतो ना की शिराशीर थोडीशी गुंतलेली आहे बाबा. तसं एक ट्यूमर झाल्यासारखं थोडस एक गाठ आल्यासारखं वाटलं. तशी एक बारकी गाठ थोडी हरभऱ्याच्या साईजची. आणि मग झालं असं की आता म्हणजे काय आहे बाबा आपण दाखवा. मग बऱ्याच वेळा काय केलं आम्ही थंडी तापाचे आपल्या गावाकडले डॉक्टर असतात. खेड्यातला भाग आमचा पूर्णपणे. मग आम्ही तसं BMS डॉक्टरकडे दाखवलं. आमच्या घरगुती डॉक्टरकडे, फॅमिली डॉक्टरकडे. त्यांना काही समजलं नाही. आम्ही 2-3 वेळा गेलो. त्यांनी गोळ्या औषध दिले. बट हळूहळू ती गाठ अशी मोठी होत होती गुडघ्याच्या खाली, उजव्या पायाला. आणि मग आम्ही खेड्यातलं असल्यामुळं असं की बाबा देवाला वगैरे हे सगळं आम्ही बऱ्याच सगळ्या देवाला गेलो. हे सगळं केलं. पण त्याच्यामध्ये सगळा वेळ जात होता. ती गाठ हळू अशी मोठी होत होती. मग आमच्या फॅमिली डॉक्टरने सांगितले की तुम्ही बार्शीला जावा. बार्शीला बऱ्यापैकी बार्शी म्हणजे सोलापूर जिल्ह्यामधला एक तालुका आहे. आणि तिथे तुम्ही जावा. तिथं बऱ्यापैकी मेडिकल बऱ्यापैकी मोठाली अशी हॉस्पिटल आहे. ठीक आहे. मग मग मी आणि माझे वडील गेलो आम्ही तिथे. 10वीची परीक्षा दिली होती. 10वीची परीक्षा दिली होती आणि रिझल्ट बाकी होता. ठीक आहे. मग गाठ वगैरे काढली. अ, अ, आणि मग त्यांनी असं सांगितलं की बायोप्सी करावं लागेल है ना आणि मग ते पॅथॉलॉजी विभागाला पाठवावं लागेल. आणि तो जो काही रिपोर्ट आहे, तो वडिलांना अनफॉर्च्युनेटली कळला नाही. आई-वडील काही शिकले नाही. त्याचं फक्त प्राथमिक शिक्षण झालं नाही. आणि मग त्यांना देखील समजलं नाही की हे एक्झॅक्टली काय आहे बाबा, है ना? की बट तो बोन कॅन्सर होता, हाडाचा कॅन्सर होता. ठीक आहे. वयाच्या 16व्या वर्षी फक्त. ठीक आहे.
हे बोर्डाच्या आधीची गोष्ट आहे, सॉरी 10वीच्या बोर्डाच्या आधीची. ठीक आहे. मग मी बोर्ड बोर्ड 10वीचे जे बोर्डाचे पेपर होते मार्च 2014, त्यावेळी माझ्या पायाला प्लास्टर लावलेलं होतं आणि मग मी एका पायाने असं लंगडत आणि माझा मोठा भाऊ किंवा मामा असेल त्याच्या खांद्यावरती असा हात ठेवून कशी तर 10वीची परीक्षा दिली. मग मार्च महिना संपला, मग एप्रिल, मे, जून असा तो काळ आला. आणि मग आम्हाला असं वाटलं की आता गाठ काढली बाबा, बायोप्सी झाले, वडिलांना देखील रिपोर्ट कळला नाही. ते आता बऱ्यापैकी चांगलं चांगलं झालेलं असेल. ठीक आहे. मला आठवतंय एक डॉक्टरने जो रिपोर्ट दिलेला होता, बायोप्सी रिपोर्ट होता, तो पॅथॉलॉजिकल रिपोर्ट होता. मी माझ्या घराच्या म्हणजे मला काहीतरी असं वाटायचं डाऊट की काहीतरी गोंधळ आहे, काहीतरी गोंधळ आहे. वडील पण बऱ्याच वेळा असं त्यावेळी ज्यावेळी रिपोर्ट ज्यावेळी डॉक्टरांनी दिला होता त्यावेळी थोडंसं टेन्शन मध्ये वाटत होते. मग मी काय करायचो, माझं त्यावेळी इंग्रजी एवढं काही चांगलं नव्हतं. ठीक आहे. म्हणजे की कुठलं तर आपल्याला एखादा पॅथॉलॉजीचा असं एखादा रिपोर्ट मला कळू शकेल सगळं. ठीक आहे. मग मी असं वाचत होतो तर त्यावरती टीबीआ लिहिलेला मला आठवतं, एक शब्द TIBIA. टीबीआ म्हणजे आपला नडगीचा भाग है ना. एक एक हाड आहे है ना, फिमर आणि आपण नडगी म्हणतो त्याला गावाकडे है ना. जे बारीक हाड असतं आपल्या पायामधलं त्याला आपण टीबिया म्हणतो इंग्लिशमध्ये है ना. मला वाटायचं मला काय टीबी झालाय काय. ठीक आहे. म्हणजे मी असं वेगळ्या टेन्शन मध्ये. ठीक आहे. बट तो बोन कॅन्सर होता. ठीक आहे. तो ओस्टिओ सारकोमा नावाचा एक बोन कॅन्सर मधला टाईप आहे. ठीक आहे. तर तो ओस्टिओ सारकोमा होता. आणि मी असं म्हणजे असं गैरसमज करून घ्यायचो की टीबी झालाय का काय, मला काय टीबी झालाय का काय. सगळ्यांचा असा गैरसमज होता की संपलंय आता दुखणं. इव्हन माझा देखील. मला 1-2 महिने बऱ्यापैकी आराम पडला. परंतु नंतर अ, अ, तशाच पद्धतीने काही वेदना जाणवायला लागल्या पायामध्ये. पाय असा गरम व्हायचा. ठीक आहे. आणि खूप असं सिव्हिअर पेन असायचं. देन आम्ही परत आमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो. त्यांनी परत दुसरे एक बुरगुटे डॉक्टर म्हणून, प्रकाश बुरगुटे म्हणून, मला नाव देखील आठवते, त्यांच्याकडे पाठवलं. तो माणूस जरा तज्ञ डॉक्टर होता आणि थोडा अ, वयाने पण बऱ्यापैकी सिनियर असा होता. त्यांना बऱ्यापैकी अनुभव होता. ठीक आहे. त्यावेळी बऱ्यापैकी त्यांचं वय वाटत होतं. मग आम्ही त्यांच्याकडे गेलो. ते म्हटलं की बोन कॅन्सर असण्याची शक्यता आहे. त्यांनी त्यावेळी व्यवस्थित सांगितलं वडिलांना आणि मी देखील तिथेच होतो. बोन कॅन्सर असण्याची शक्यता आहे. तरी देखील तुम्ही काय करा, नर्गिस दत्त मेमोरियल हॉस्पिटल आहे. संजय दत्त जो अभिनेता आहे ना, त्याच्या आईला पण कॅन्सर झाला होता ना. त्यांच्या म्हणजे मेमोरियल मध्ये ते हॉस्पिटल बांधलेलं आहे. ते म्हणे की तुम्ही तिथं MRI करा, मग तुम्हाला समजेल. बट झालं असं की बार्शी आमच्या गावापासून थोडंसं लांब आहे है ना. एक 70, 75, 60, 70 किलोमीटर होतं. मग म्हटलं की आपल्याला काही इकडलं जमणार नाही, आता हाडाचा कॅन्सर झालाय. ठीक आहे. मग आमचे पुण्याला काका येतं, म्हणजे मावशीचा नवरा आहे. त्यांनी एका झोपडपट्टीच्या भागात राहत होते ते, पिंपरी चिंचवडच्या. ते म्हटलं की हाडाचं म्हणजे कॅन्सर आहे तर ठीक आहे, बघूयात आपण, पुण्यामध्ये चांगले हॉस्पिटल आहेत, आपण तपासणी वगैरे करूयात आणि डॉक्टर काय म्हणतायत ते बघूयात. ठीक आहे. आम्ही गेलो पिंपरी चिंचवडच्या भागामध्ये. आणि मी माझी आई पहिल्यांदा गेलो. 6 एक महिने तिथं होतो आम्ही सगळ्या ह्या उपचारासाठी. हार्टचा जो कॅन्सर झाला आणि त्याच्यातून जे अपंगत्व आले त्याच्याबद्दल मी थोडासा बोलण्याचा प्रयत्न करतोय. डॉक्टरांनी MRI करायला लावला पुण्यामध्ये. खूप महागडी तपासणी होती ती आणि आमची त्यावेळी खूप गर्दी होती. ठीक आहे. MRI केला आणि डॉक्टरांनी असं सांगितलं की हाडाचा कॅन्सर आहे. ठीक आहे. त्यांनी देखील तेच सांगितलं. आणि मग उपाय असं सांगितलं की एक पाय कापावा लागेल, उजवा पाय कापावा लागेल. ठीक आहे. 2 त्यांनी उपाय सांगितले. एक तर आहे की त्यांचं असं म्हणणं होतं की गुडघ्याची वाटी काय तर बदलावी लागेल. नी रिप्लेसमेंट असं आपण त्याला म्हणतो. तशी काही सर्जरी त्यांनी सजेस्ट केली होती. आणि सेकंड असं होतं की अम्प्युटेशन अम्प्युटेशन अबोव्ह नी, गुडघ्याच्या वरून पाय कापावा लागेल. अशा 2 ट्रीटमेंटच्या मेथड त्यांनी सांगितल्या होत्या. त्यांनी सांगितलं की तुम्ही गरीब आहात बऱ्यापैकी, फायनान्शियल तुम्ही पुअर आहात. नी रिप्लेसमेंट केलं तर परत ते बदलत बदलत राहावं लागतं. बट तुम्ही जर अम्प्युटेशन तर बऱ्यापैकी तो हाडाचा कॅन्सर आहे, तो जो भाग आहे जिथे पूर्णपणे असं पोकळ झालेलं आहे ते हाड, जो टिबियाचा भाग आहे, ती बऱ्यापैकी निघून जाईल. ठीक आहे.
त्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही आम्प्युटेशन केलं तर चांगलं होईल. ठीक आहे, पाय जर कापला तर बरं होईल. मी तयार नव्हतो. कसं तर तयार केलं घरच्या लोकांनी. ठीक आहे, डॉक्टरांनी. आणि मला आठवतंय 2 मे 2014 साली माझा एक उजवा पाय कापण्यात आला गुडघ्याच्या वरून. आता तिथून तिथून खरं आयुष्य सुरू झालं. ठीक आहे. कसं असतं की 2 प्रकारचं असतं. एक तर बाय बर्थ आणि दुसरं असतं अक्वायर्ड, है ना. बाय बर्थ असेल तर मला असं वाटतं की वैयक्तिक एवढा काही व्यक्तीचा म्हणजे व्यक्तीचा संघर्ष असतो, पण सवय होते यार त्या जगण्याची. ते सगळं सहन करण्याची किंवा माणूस स्वतःला स्वीकारतो. पण ज्यावेळी अचानक एखादा असा झटका बसतो, अचानक असा एखादा तडाखा बसतो, त्यातून बाहेर निघणं खूप खूप कठीण असतं. माझं तसं काही झालेलं होतं. ठीक आहे, ऑपरेशन झालं. त्यानंतर त्याने सांगितलं की केमोथेरपी करा. ठीक आहे. बोन कॅन्सर आहे तर केमोथेरपी करणं हे खूप महत्वाचं आहे. माझं वय खूप लहान होतं. मी तर 16 वर्ष वयाचा होतो. मे 2014 ची गोष्ट आहे. जूनला माझा 10वीचा निकाल लागला होता. त्याच्या आधी फक्त एका महिने हे सगळं चालत होतं. ठीक आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की केमोथेरपी करा. केमोथेरपीसाठी त्यांनी सांगितलं की टाटा चं एक कॅन्सर हॉस्पिटल आहे मुंबईला, परेलला, तिथं तुम्ही जावा. आणि म्हटलं पुण्याला कोणीच आमचे नातेवाईक नाहीत. आम्ही तिकडे कसं जाणं शक्य आहे? आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की बघा ना काही तर. मग त्यांनी सांगितलं की एक ट्रस्टचं हॉस्पिटल आहे आळंदीला. इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटल म्हणून आहे आळंदीच्या तिथे. तिथे तुम्ही एकदा जाऊन दाखवा. मग ज्या डॉक्टरांनी माझं गुडघ्याचं म्हणजे माझं जे ऑपरेशन केलं होतं पाय कापण्याचं, त्यांनी त्या सगळ्या अ, प्रकारामध्ये खूप मदत केली. महात्मा फुले जनधन आरोग्य योजना होती त्यावेळी. त्याच्या माध्यमातून केमोथेरपी वगैरे झाले हे सगळं. खूप सगळे साईड इफेक्ट झाले त्याचे. माझ्या डोक्यांवरती मला आठवतं की एक 8-9 महिने तरी डोक्यावरती एकही केस नव्हता. माझे हे सगळे नख असे काळे झालेले होते. आणि मी काही जरी असं खाल्लं, की लगेच क्विकली मला लगेच व्हॉमिटिंग व्हायचं, लगेच उलटी व्हायची. मला आठवतं की मी हॉस्पिटलमध्ये केमोथेरपी करायचं असताना यू विल नॉट बिलीव्ह, यू विल नॉट ट्रस्ट की अर्धा बकेट असं मी ओकलेलं होतं. ठीक आहे. म्हणजे एवढे बेकार केमोथेरपी असतं ते. खूप सगळ्या अशा भयंकर वेदना आहेत. ठीक आहे. कॅन्सर आजार लवकर कळला तर बरं आहे. त्यामुळे मला अपंगत्व आलं. ही सगळी जर्नी आहे अपंगत्वाची. आणि त्याच्यानंतर मग 11वीचं वर्ष, आता 10वीचा रिझल्ट लागला. 10वीला 2% पडले. ठीक आहे. म्हणजे 70% पडले, 70% होते मला. आणि मग 11वीचं वर्ष, आता मी तर तिकडेच होतो, पुण्यालाच होतो. मग 11वीला माझं पहिल्यापासून असं होतं की माझ्या दोन्ही भावांनी सायन्स केलंय. आणि गावाकडे असं असतं सायन्स जे पोरं हुशार असतात ना त्यांनी सायन्स करायचं असते. ठीक आहे. म्हणजे जरा पोरं कमी हुशार असतात ना त्यांनी आर्ट्स कॉमर्सला जायचं असते. माझं असं ठरलेलं की सायन्स करायचं. ठीक आहे. मग 11वी सायन्सला प्रवेश घेतला आणि ॲज अ एक्सटर्नल स्टुडंट, कारण मला जाता येत नव्हतं, मला चालताच येत नव्हतं. ठीक आहे. मी जिथं 10वीला आश्रम शाळेमध्ये शिकलो, जिथं माझं माध्यमिक शिक्षण झालं तिथं. ठीक आहे. आश्रम शाळेत शिकत होतो मी. माझ्या गावाच्या शेजारीच एक आश्रम शाळा आहे. आणि मग मी तिथं 11वी सायन्सला प्रवेश घेतला. मला आठवतं की माझे मित्र म्हणजे घरी वेगवेगळ्या सप्लिमेंटरी वगैरे असे आणून द्यायचे. जे कोरे पेपर त्यावरती मी लिहायचो आणि मित्रांकडे ते पेपर देत असायचो. 12वी मला वाटलं की सायन्सच करायचंय. असं काही डोक्यात नव्हतं बाबा, फक्त एक थोडीशी क्रेज होती की डॉक्टर व्हायचंय. त्यावेळी जरा आजारी पडलो होतो आणि डॉक्टर म्हणजे लय मोठं असं वाटायचं. असं काही आहे. ठीक आहे. त्याच्या आधी आई वडील ऊसतोडीला जायचे. मी पण त्यांच्याबरोबर म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे जायचो. त्याच्या आधी वाजायचं की ट्रॅक्टर ड्रायव्हर व्हायचं. ठीक आहे. ट्रॅक्टर ड्रायव्हरला एंट्री खूप भेटते. जे बागायतदार असतात, जे ऊस मालक असतात, ते खूप पैसे देतात म्हणून तसं काय वाटायचं. मग ज्यावेळी मधात असं 7वी 8वी 9वीला जायचो त्यावेळी वाटायचं नाही नाही हेडमास्टर व्हायचं आपल्याला. असं असं काही डोक्यात होतं. ठीक आहे. ते हळूहळू बदलत जातं. ठीक आहे. मी त्याच्याबद्दल सांगतोय. आणि मग मुख्याध्यापक असं म्हटले की 12वी सायन्स म्हणजे रेग्युलर करणं महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यामुळे तुला रेग्युलर येणं तर काही जमणार नाहीये. तू एक काम कर, तू आर्ट्सला घे, कला शाखेला आम्ही तुला ऍडमिशन देऊ. ठीक आहे.
12वी आर्ट्सला घेतलं, ऍडमिशन घेतलं. दिवाळीच्या पहिल्या सेमिस्टर पर्यंत काही कृत्रिम पाय असा मला बसवलेला नव्हता. आपण कृत्रिम अवयवाच्या सहाय्याने चालतो ना, ज्यावेळी अम्प्युटेशन वगैरे असतं. आणि मग नंतर मला पाय बसवण्यात आला आणि मग मी थोडं दिवाळीच्या पुढून रेग्युलर जायला लागलो आमच्या त्या शाळेमध्ये 12वीच्या वर्षासाठी. माझ्या एक हातामध्ये मला आठवते की एक मी अशी काठी घ्यायचो. ठीक आहे. असं बसून बसून याच्यापेक्षा बऱ्यापैकी माझी अशी तब्येत झालेली होती. ठीक आहे. बऱ्यापैकी ओबेसिटी आलेली होती आणि साईड इफेक्टमुळे कसा तर चेहरा झालेला होता. म्हणजे मी अ, अशी काठी घेऊन असं चालायचो. मला आठवते की एका आमच्या जिथं रिक्षा यायचा न्यायला आम्हा सगळ्या पोरांना आणि ते एक 5-6 किलोमीटर आमची आश्रमशाळा होती. आणि म्हातारे लोक मग भेटले की म्हणायचे, "नाही, नाही, नाही, काठी ठेवत जा सोबत, काठी ठेवत जा सोबत." है ना? आणि मग कोणी पाहुणे-रावळे भेटायला आले की माझ्या वडिलांचं एकच वाक्य असायचं मला आठवतंय की आम्हाला हेव जरी नुसता असा दिसला ना, फक्त असं जरी दिसला ना जसा आहे तसा, तरी बास असंच म्हणायचे. ठीक आहे. आणि गावाकडे परत असतं की मग डिसेबिलिटी आले म्हणजे नाही, नाही, नाही देवाचं आहे बाबा, नशिबाचं आहे. है ना? नाही, नाही मागच्या जन्माचं असते, भोग असतात काहीतरी, है ना? असल्या 12 भानगडी काहीतर, है ना? लक फॅक्टर असतो, है ना? मागच्या जन्माचं काहीतरी असतं. असलं काही पण म्हणतात, है ना? मग त्यावेळी खूप वाईट वाटायचं, है ना? की आणि त्यावेळी म्हणजे मी देखील असं काही मोठा नव्हतो. बट ते समजून घेणं खूप चॅलेंजिंग असायचं, है ना, त्या सगळ्या गोष्टीला. अ, मग 12वीच्या वर्षामध्ये निमार्ध वर्ष सेकंड सेमिस्टर गेलो मी. 12वीला 80% पडले जवळपास. अ, घरी अभ्यास केला आणि अर्ध वर्ष तिकडे गेलो. आता असं वाटलं, की यार आपल्याला एवढे चांगले टक्के पडलेत. आपण गावाकडे क्वालिटीचं एज्युकेशन नाहीये. आपण आर्ट्सला घेतलंय. मग करायचं काय? है ना याच्यानंतर. मग मी मला आठवतंय, की 2016 साली ज्यावेळी 14ला 10वी झाली आणि 16ला 12वी झाली माझी 2016ला. त्यावेळी मी डिसेबिलिटी सर्टिफिकेट जे अपंग लोकांचं एक प्रमाणपत्र असतं, ते काढण्यासाठी माझ्या जिल्ह्याच्या ठिकाणी गेलो, धाराशिवला, उस्मानाबादला. आणि मला असं वाटलं, की नाही मला जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायचं बाबा, जिल्ह्या ठिकाणी चांगलं एज्युकेशन असेल. मग मी तिथल्याच एका कॉलेजला जाऊन आलो, जिथं माझं ग्रॅज्युएशन झालं. रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, बापूजी साळुंखे ती संस्था आहे. खूप चांगली संस्था आहे. कॉलेज आहे. एक नावाजलेलं असं आमचं कॉलेज आहे आमच्या जिल्ह्यातलं. मग ते बघून आलो. मला बऱ्यापैकी कॅम्पस आठवला. अ, आणि मी असं खेड्यातला गेलेलो, व्हिजिट केलेलं जिल्ह्याच्या असं कॉलेजला. मला खूप मोठं वाटलं. मग त्या लोकांनी सांगितलं, की मी एका पोराला सहज विचारलं, की इथं ॲडमिशन घेण्यासाठी काय करावं लागतं? ठीक आहे. मला असे-असे 80% आहेत. मी अपंग आहे. ठीक आहे. काय करायचं? मग तो म्हणे, की एक ब्रॉचर महत्वाचं असतं. ठीक आहे. अ, मी म्हटलं ब्रॉचर म्हणजे काय असते? मी कधीच असा शब्द ऐकलेला नव्हता. म्हणजे तिथून ती खरी सुरुवात होती. आता मी एज्युकेशनकडे थोडंसं वळेन. ठीक आहे. पोस्ट डिसेबिलिटी एज्युकेशनल जी माझी जर्नी आहे त्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न करेल. अ, मग मी ग्रंथालयाच्या तिथे गेलो आणि त्यांना माहिती की पुस्तकाबद्दल विचारलं, की हे मला भेटेल का? त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं असतं ॲडमिशन वगैरे 12 मार्कचे. मग तिथे एक अंध विद्यार्थी होता. तो माझा सीनियर होता नंतर कॉलेजमध्ये आणि हॉस्टेलमध्ये पण. त्याने मला बघितलं आणि त्याला वाटलं, की पोरगा जरा धडपडी वाटतोय. ठीक आहे. त्याला शिकायचंय. आपण याला इथं आणणं खूप महत्वाचं आहे. त्या माझ्या सीनियरने मला खूप मदत केली. ठीक आहे. मी त्याच्या कंटिन्युअसली म्हणजे कॉल करत असायचो त्याला. मी ज्यावेळी गावाकडे आलो. ठीक आहे. अ, मला ॲडमिशन घ्यायचंच होतं म्हणून तिथे. मग हॉस्टेल कसं असतं, गव्हर्नमेंटचं हॉस्टेल, अ, अ, जे समाज कल्याणचं आहे, आंबेडकर हॉस्टेल, कॉलेजची कशी प्रोसेस असते, अ, हे सगळं मला काहीच माहीत नव्हतं. त्यांनी आणि हॉस्टेलच्या सगळ्या लोकांनी मला खूप मदत केली. मग मी गेलो धाराशिवला. घरी येऊन प्रचंड विरोध. जणू काही एखादी पोरगी असा प्रेमविवाह करणार आहे, लय असा विरोध होणार आहे, है ना, घरी येऊन. असं सगळं वातावरण. म्हणजे मी जिल्ह्याला शिकायला जाणार म्हणजे त्यांचे ते प्रश्न. सांग, तू तुझे कामं कसे करणार? सांग, तू टॉयलेटला कसे बसणार? तू तुझे कपडे कसे धुणार? हे सगळं असं. मी म्हटलं माझं मी शिकेल, पण मला बाहेर पडणं खूप महत्वाचं वाटते. ठीक आहे. मला माहिती आहे, की माझ्या गावाच्या जवळ मी जर ॲडमिशन घेतलं 5-7 किलोमीटर, सगळी पोरं मला माहिती आहे, की कॉपी करतात, बी-ए फक्त नावाला करतात, लग्न वगैरे करतात, बाकी काहीच नसतं. कोणाला काही नोकरी लागत नाही.
मी म्हटलं की जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आपण शिकायला. गेलो 3 वर्ष, 3 वर्षामध्ये BA केलं. इंग्लिश लिटरेचर हे माझं स्पेशलायझेशन होतं. आणि तिथे देखील एक खूप चांगले प्रोफेसर भेटले. बालाजी कराडे सर म्हणून होते. त्यांनी देखील खूप मदत केली या जर्नीमध्ये सगळ्या. आज देखील टचमध्ये आहेत सर. खूप सगळ्या अशा लोकांची मदत आहे या जर्नीमध्ये, शिक्षक, प्राध्यापक. आणि मग तिथे मी ज्यावेळी पहिल्या वर्षाला शिकत होतो, सगळ्यात आधी मला आठवतं की ॲक्सेसिबिलिटीचा इश्यू कसा आला मला ॲज अ पर्सन विथ डिसेबिलिटी. त्यावेळी मी बाहेर पडलो. आमचं फर्स्ट इयरला पहिल्यांदा ग्राउंडवरतीच होतं, बट सेकंड इयरला ज्यावेळी गेलो ना मी, त्यावेळी दुसऱ्या अशा फ्लोअरवरती माझा क्लास असायचा. म्हणजे सगळे क्लासेस, माझा हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल होते. इव्हन इंग्लिशचा देखील जो स्पेशलायझेशन होतं ते वरती सगळे क्लासेस असायचे. आणि तिथे अशा मग 15-20 अशा पायऱ्या बऱ्यापैकी अशा होत्या, अशा खालीवर अशा चढ उतराच्या. आणि मग तिथून जाणं खूप कठीण असायचं आणि खूप सगळे पोरं असे पळत पळत यायचे. बीकॉमचे तिथंच वर्ग भरणार, BA चे भरणार, BSc चे भरणार, इव्हन मास्टर डिग्रीचे भरणार. आणि मग मी कसं तर एका साईडने असं एक ग्रॅब बार होता एका साईडला, तिथून मग मी असं तो धरत धरत कसं तर क्लासपर्यंत जायचो. ठीक आहे. त्यावेळेस कराडे सरांची ओळख झाली, ज्यांचं आता नाव घेतलं. सरांनी खूप मदत केली मला तिथे देखील. आणि सरांचं असं होतं की तुला MA इंग्लिश करायचं, कुठे पुणे विद्यापीठात जायचं. त्यांचं असं होतं की विद्यापीठातच शिकायचं, बाकी ठिकाणी जायचं नाही शिकायला. त्यावेळी पुणे विद्यापीठ म्हणजे खूप मोठं वाटायचं. जसं आता आपण म्हणतो ना ऑक्सफर्ड आहे बाबा, है ना, महाराष्ट्रातला ऑक्सफर्ड आहे. पुणे विद्यापीठ म्हणजे तेवढ्या ते लेवलचं मोठं वाटायचं. तेवढी ती क्रेज होती पुणे विद्यापीठात शिकण्याची. आणि सर सांगत असायचे, कारण ते देखील ते तिथं शिकलेले असायचे. इन्क्लुजन नावाची गोष्ट काय असते हे त्यावेळी कळलं मला. ठीक आहे. आफ्टर ऍक्सेसिबिलिटी, इन्क्लुजन म्हणजे अ, आपल्याला माहिती आहे की एखादा ज्यावेळी खेड्यातून पोरगा येतो, ज्यावेळी अशा लोअर सोशो इकॉनॉमिक बॅकग्राऊंड मधून येतो, ज्याने पाहिलेलं आहे पॉवर्टी म्हणजे काय आहे, घरात अल्प म्हणजे काय आहे, है ना, डिसेबिलिटी म्हणजे काय आहे, है ना, ज्याचे लिव्ड एक्सपेन्सेस आहेत, जो रुरल अशा बॅकग्राऊंड मधून आहे आणि ज्यावेळी तो जिल्ह्याच्या ठिकाणी शिकतो, त्यावेळी अ, त्याला खूप सगळं एक इन्फेरिटी कॉम्प्लेक्स असतो, एक न्यूनगंड असतो. ठीक आहे. मी ज्या प्रदेशामधून आलो, अ, मला जे शारीरिक अपंगत्व आहे, मी एका विशिष्ट समुदायामधून आलो, तर मग हा न्यूनगंड माझ्यामध्ये प्रचंड होता. ठीक आहे. मी 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 करणार कसं बाबा, है ना, हे सगळं. मग वर्गामध्ये पोरं होते काही शिकणारे. आणि वर्गामध्ये काही पोरं होते शिकणारे. मग असं झालं की मला असं वाटायचं की बाबा इन्फेरिटी कॉम्प्लेक्स असल्यामुळे मी थोडासा यांच्या पेक्षा कमी आहे इन टर्म्स ऑफ स्टँडर्ड लिव्हिंग किंवा हे सगळे इन्कम सोर्सेस, है ना, हे सगळं असं. अ, हे सगळं असं. मग कसं बसं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. ठीक आहे. आणि मग त्यावेळी आम्हाला वाटलं की स्पर्धा परीक्षा करा म्हणून असं. ठीक आहे. ती एक क्रेज वेगळी अशी झाली स्पर्धा परीक्षेची. अ, अ, पण मी परत डिसेबिलिटी सर्टिफिकेट माझं हे स्पष्ट उमटलेलं नव्हतं, ज्यावेळी मी घेतलेलं होतं 12वीच्या वेळी. म्हणून मी काय केलं, अ, आमच्या त्या जिल्ह्याच्या हॉस्पिटलला परत अजून एकदा गेलो आणि मी तिथल्या कर्मचाऱ्यासोबत भांडत होतो, की माझं हे स्पष्ट आलेलं नाही सर्टिफिकेट. तुम्ही मला नवीन द्या, मी तुम्हाला अर्ज लिहून देतो. आणि त्यावेळी एका टाटा इन्स्टिट्यूटमध्ये शिकणारा एक विद्यार्थी भेटला. जस्ट जस्ट 1 सेकंड. सॉरी, थोडासा इश्यू होता. आणि मग मी हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती त्या कर्मचाऱ्याला भांडवतो की माझं हे डिसेबिलिटी सर्टिफिकेट आलेलं नाही, तुम्ही मला बदलून द्या, मी तुम्हाला अर्ज वगैरे देतो. तर तो काय ऐकायलाच तयार नाहीये. मग एका 30 मधला एक विद्यार्थी होता, ते देखील दिव्यांग होते, ते मला नंतर सिनियर होते. त्यांनी खूप मदत केली मला टीचर जर्नीमध्ये. जयराज पारदे असं त्यांचं नाव आहे. आणि मग त्यांनी मला बघितलं की ह्या पोरामध्ये खूप राईट बेस असा अप्रोच दिसतोय आणि याने MSW करावं म्हणून. ठीक आहे. मग वाटलं की आपण MSW करावं.
टीसची एक्झाम दिली. टीस मध्ये जाणं थोडंसं मुश्किल असतं. एंट्रन्स एक्झाम, प्री इंटरव्ह्यू टेस्ट, पर्सनल इंटरव्ह्यू ह्या सगळ्या प्रोसेस झाल्या. फॉर्च्युनेटली मी टीस मध्ये एनरोल केलं. ठीक आहे. तुकाराम आहे इथे, मला वाटतं वर्षात आहेत. वर्षातही आमच्याच आहेत, आय एम नॉट शुअर अगेन, बट आहेत हे सगळे. आणि मी टीस तुळजापूरला होतो. तिथे 2 वर्षाचा मी मास्टर डिग्रीचा कोर्स केला. तिथे देखील बऱ्याच सगळ्या अडचणी आल्या. तुकारामला माहितच आहे की तिथलं कम्प्युटर सेंटर एकदम दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरती असायचं, आणि मग मला पायऱ्या वगैरे चढायला किंवा आमचा एक एक कॉमन असा एक कोर्ससाठी आम्ही सगळे एका G10 नावाचं होतं, तिथे आम्ही भेटायचो. ते देखील असं वरती असायचो. तिथे देखील ऍक्सेसिबिलिटीचा इश्यू, खूप सगळे असे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत ते इन्क्लुझिव्ह आणि ऍक्सेसिबल नाही, है ना. मग आमच्यासारख्या पोरांना गेल्यावरती तिथे अडचणी होतात, है ना. तर हे सगळं असं आहे, है ना. माझ्यासारखे खूप सगळे पोरं की या सगळ्या इश्यूला फेस करतात, की इन्क्लुझिव्ह आणि ऍक्सेसिबल एन्व्हायरमेंट असणं हे खूप महत्वाचं आहे RPWD ऍक्ट नुसार. बट नाही येत अनफॉर्च्युनेटली, भारतामध्ये खूप सगळ्या अडचणी येतात, है ना. तर हे सगळं असं टीस मध्ये परत अजून ज्यावेळी मोठ्या विद्यापीठात गेलो त्यावेळी इंग्रजीची भीती होती गावाकडून आल्यामुळं. तुकारामला माहिती आहे की आम्हाला प्रोफेसर कुणामन सर होते, आणि त्यांचं इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल इकॉनॉमी हा एक विषय शिकवायचे. मी पहिल्यापासून पहिल्या बाकावरती बसणारा विद्यार्थी आहे, ठीक आहे, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनला. त्यामुळे पहिल्या बाकावरती पहिल्या म्हणजे खुर्च्या होत्या तिथं टीस मध्ये, बसायचो तिथे. आणि मला आठवते की ते इंग्रजीमध्ये ते केरळचे होते, ठीक आहे, आणि मोठे असे इकॉनॉमिस्ट होते. ते असं इंग्रजीमध्ये खूप सगळं बोलत असायचे, आणि एकाएकी कोणाला तर प्रश्न विचारायचे. मला देखील असा एकदा प्रश्न विचारला होता, आणि मग माझ्याकडे त्याचं काहीच उत्तर नव्हतं, म्हणजे मला काय बोलतायत हे समजलं नाही, ठीक आहे. बाकीचे पोरं खूप सगळे श्रीमंत अशा वर्गातले होते, ठीक आहे. त्यामुळे आम्हाला इंग्रजीची प्रचंड भीती, बट आम्ही मात केली त्याच्यावरती हळूहळू. फायनान्शियल प्रॉब्लेम होता, ठीक आहे, मोठ्या विद्यापीठात शिकायचं म्हणजे पैसे लागतात, आणि पैशाचं सॉंग घेता येत नसतं, है ना. पैसे शिक्षणासाठी लागतातच, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग आपली टाटा ट्रस्टची स्कॉलरशिप, तिथून एक थोडे पैसे भेटले. मुकुल माधव फाउंडेशन आहे पुणे विद्यापीठाच्या जवळ, त्यांना अप्रोच केलं, है ना. त्यांनी थोडी जरा मदत केली. बाकीच्या 2-3 संस्थांना असं अप्रोच केलं होतं. म्हणजे मी सारखं शोधत असायचे की काय मला कुठून पैशाची मदत होईल, है ना. फर्स्ट इयर कसं बसं संपलं या सगळ्या गोष्टीमध्ये. अ, परत अजून तिथं होतं की तिथं टेक्निकल पण तुम्हाला थोडंसं सिस्टम बद्दल माहिती असणं महत्वाचं होतं, कम्प्युटर वगैरे. तिथं प्रेझेंटेशन असायचं, है ना, बऱ्याच वेळा. तुम्हाला PPT वगैरे बनवा, तुमची असाइनमेंट लिहा, तुमचा फील्ड वर्कचा रिपोर्ट लिहा, हे सगळं असं. तर मला मला थोडंसं टेक्निकली माहित नव्हतं कम्प्युटर वगैरे. वय वर्ष 21 होतं. 20 असेल पहिल्या वर्षाला. तरी देखील माहिती नव्हतं की कम्प्युटर कसं हाताळतात वगैरे हे सगळं. त्याच्या आधी फक्त MSc केलेली, बट एवढं काय नॉलेज नव्हतं. मग तिथं बऱ्यापैकी मी शिकलो बाबा, बऱ्याच सगळ्या गोष्टी शिकलो. आणि मग तिथं थोडासा कॉन्फिडन्स आला एक चांगल्या विद्यापीठात गेल्यामुळं. सेकंड इयरला झालं असं की 2000 परत त्याच्यानंतर एकाच वर्षामध्ये कोविड आला 2020 मध्येच मला वाटतं. आणि 2020-21 आम्ही कोविडच्या ह्याच्यामध्ये सेकंड इयर झालं. बट आम्ही कोविडच्या काळामध्ये अभ्यास करायचो चांगला, तुकाला माहितच आहे. खेड्यातलं असल्यामुळं आम्ही गुगल मीटवरती किंवा झूमवरती असं भेटायचो. मास्तरांचे लेक्चर असायचे. कुणाच्या तर बॅकग्राऊंडला असं कुत्र्याचा मांजराचा असं काही ना काही आवाज येत असायचा. तसं बसं सेकंड इयर संपलंय 30 मधलं पण. आणि मग झालं प्लेसमेंट सुरू. प्लेसमेंट हा महत्वाचा खूप टप्पा होता, ठीक आहे. कारण ठीक आहे, आता आपण शिकलो, पण आपल्या लाईव्हलीहूडचं काय, आपल्या पोटा पाण्याचं काय, आपल्या एम्प्लॉयमेंटचं काय, है ना. आणि फाडफाड अशी इंग्रजी बोलणारी पोरं आहेत, कॉन्व्हेंटला शिकलेली आहेत, आपण असं खेड्यातून आलेलो आहे, आपले इंग्रजी एवढं चांगलं नाहीये, है ना. आपल्याला CV कसा बनवायचा हे माहिती नाही, कसं चांगलं आर्टिक्युलेट करायचं हे माहिती नाही आपल्याला, है ना. म्हणजे आपल्याकडे खूप चांगलं आहे, आपल्याला सगळं सगळं येतं, आपण खेड्यातले आहोत, आपल्याला सगळे प्रश्न माहिती आहेत, है ना. आपल्याला सोशल सर्व्हिस सेक्टरमध्ये, NGO सेक्टरमध्ये काम करायचं असेल, बट आपल्याला ते व्यवस्थित आर्टिक्युलेट करता येत नाही, प्रेझेंट करता येत नाही, ही ही अडचण होते, है ना.
मग प्लेसमेंटला बसलो. फॉर्च्युनेटली मला लगेचच जॉब भेटला माझ्या कॉलेजकडूनच. आणि मी पहिली माझी कंपनी सुरू केली. ठीक आहे. मी आता प्रोफेशनल जर्नीकडे वळतो. ठीक आहे. एज्युकेशनल कडून प्रोफेशनलकडे. आणि एकंदर सोशल सर्व्हिस सेक्टर बद्दल आता सांगण्याचा प्रयत्न करेल थोडंसं. ठीक. 10 मिनिटामध्ये. आणि माझ्या पहिली ऑर्गनायझेशन मला आठवते की तिथे हे म्हणजे मला अशी आवड होती की दिव्यांग लोकांसाठीच काम करायचं. बट मला माहित नव्हतं की डिसेबिलिटी मध्ये पण एखादा कोर्स असतो, जसं टीस मुंबईला आहे. डिसेबिलिटी स्टडीज अँड ऍक्शन है ना. एम इन डिसेबिलिटी स्टडीज अँड ऍक्शन. डिसेबिलिटी मधला पण असा कोर्स असतो यार. मला माहितीच नाहीये. मी असा वेगळा लाईव्हलीहूड नावाचं कोर्स आहे तो शिकत बसलोय. ठीक आहे. मग पहिल्या जॉबमध्ये असं वाटलं की 7-8 महिने चांगलं काम केलं मी. ठीक आहे. बऱ्याच लोकांना मी आमचा प्रोजेक्ट असा होता की लोकांना रोजगारासाठी मदत करायची. जे बँकेचे कर्जाचे प्रपोजल आहेत किंवा ह्या सगळ्या स्कीम आहेत है ना, त्यांना प्रोजेक्ट आहे ना, प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून द्यायचा किंवा वेगळे लायसन्सेस असतात तर ते सगळे बनवून द्यायचे. हे सगळं असं होतं. तर मला असं वाटलं की यार, मी बिईंग पर्सन विथ डिसेबिलिटी, मी अशा लोअर सोशल इकॉनॉमिक बॅकग्राऊंड मधून आलेला माणूस आहे. आणि मला स्वतःला डिसेबिलिटी आहे. मी सगळं आतापर्यंत भोगलेलं आहे की मला माहिती आहे की ऍक्सेसिबिलिटी म्हणजे काय असतं, इन्क्लुजन म्हणजे काय आहे, हे सगळं सोशल एक्सक्लुजन कसं होतं है ना. मला होतं की डिसेबिलिटी फील्डकडे मला मूव्ह करायचंय. मग मी हळूहळू ट्रान्झिशन केलं डिसेबिलिटी फील्डकडे. आणि मी काही एनजीओ मध्ये ऍप्लिकेशन केलं त्याच्यानंतर, गिफ्टेबल फाउंडेशन. ती माझी पहिली ऑर्गनायझेशन होते जिथे मी डिसेबिलिटी फील्डकडे माझी प्रोफेशनल जर्नी सुरू केली. मग तिथे सरांनी परिचय सांगितल्याप्रमाणे खूप सगळ्या लोकांसोबत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये मला काम करण्याची संधी भेटली. मी फिजिकल ऍक्सेसिबिलिटी ऑडिट करत होतो, सोशल ऑडिट करत होतो त्या ठिकाणी. मला जी जबाबदारी देण्यात आली होती त्या निमित्ताने मी मला आठवते की जवळजवळ आज भारतातल्या 11 राज्यांमध्ये मी प्रवास केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे कामाच्या निमित्ताने मी मी असं काही फिरायला कधीच गेलो नाही, बट कामाच्या निमित्ताने माझ्या ह्या 4-5 वर्षाची जी 4-5 वर्षाचा जो माझा अनुभव येतो एनजीओ सेक्टर मधला. मी सोशल ऑडिट करण्यासाठी उत्तर प्रदेशला गेलो, त्याच्यानंतर रुरल कर्नाटकामध्ये गेलो, महाराष्ट्रामध्ये गेलो, ग्रामीण भागामध्ये सगळीकडे फिरत होतो. इव्हन फिजिकल ऍक्सेसिबिलिटी ऑडिट करण्यासाठी वेगवेगळ्या आय-टी कंपनीजमध्ये गेलो, वेगवेगळ्या कॉर्पोरेट साईट वरती गेलो आणि मोठ्या त्या कंपन्या होत्या. तिथे देखील मी ऑडिट केलं. हे सगळं असं. ठीक आहे. त्याच्यानंतर मी माझ्याकडे व्हॉलंटिअरिंग होतं. व्हॉलंटिअरिंग वरती खूप चांगलं मला काम करण्याची संधी भेटली. मी जास्तीत जास्त व्हॉलंटिअर्स जोडण्याचा प्रयत्न केला संस्थेला. त्याच्यानंतर मला ग्राउंडला काम करण्याची संधी भेटली. अर्ली इंटरव्हेन्शन आणि इन्क्लुजिव्ह एज्युकेशन होती. मला आठवतं की इथे हर्ष आहेत. हर्षने आणि आम्ही बघितलं होतं की खेड्यात दिव्यांग मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न खूप खूप क्रिटिकल आहे यार, आणि याला सेन्सिटिव्हली घ्यायला हवं. मग याला आपण कसं अड्रेस करू शकतो आपल्या एज्युकेशननुसार, नॉलेजनुसार, स्किल सेटनुसार. मग आम्ही हर्ष आणि बाकीचे 4-5 मुलं आणि मी, आम्ही इन्क्लुजिव्ह एज्युकेशन वरती वेगळा प्रोग्राम डिझाईन केला होता. की अडचणी अशा होती की पीडब्ल्यूडी पोरांना एनरोलच करून घ्यायला तयार नाही शिक्षक लोक. ठीक आहे. यांच्यासाठी वेगळ्या स्पेशल स्कूल आहेत ना, यांच्यामुळे बाकीच्या पोरांना त्रास होतो ना, अशी त्यांची उत्तर आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी रॅम्प नाहीये आमच्या पोरांना. पीडब्ल्यूडी पोरांना रॅम्प नसेल तर पोरं आमची कशी शिकणार आहे? जिथे प्रायमरी एज्युकेशन भेटणार नाही तिथे हायर एज्युकेशनला कसे जाणार है ना. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. मग इथे ऍक्सेसिबिलिटी हा महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. आमचे पोरं गेले शाळेत गेले, फक्त भात खाऊन घरी येतात मिड डे मील घेऊन है ना. तिथे त्यांना टीचिंग लर्निंगच्या मेथडमध्ये त्यांना सामील करून घेतलं जातं का, त्यांना इन्व्हॉल्व केलं जातं का, हा देखील मला त्या ठिकाणी असं बघायला भेटलं की पोरं नुसतं मिड डे मील खातात, माघारी येतात. कारण शिक्षकांना माहिती नाहीये की टीचिंग लर्निंग मेथड कशी असली पाहिजे साठी जी इन्क्लुजिव्ह आणि ऍक्सेसिबल असेल. आम्ही खूप चांगलं एक डिझाईन तयार केलं आणि आम्ही ब्लॉक एज्युकेशन डिपार्टमेंट जे असतं त्यांना हे मी प्रेझेंट केलं की सर आमचं असं ऑब्झर्वेशन आहे आणि हे अशा पद्धतीने काही आम्ही सोल्युशन दिले आणि त्याच्यावरती तो प्रोग्राम बनवला. बट
अनफॉर्च्युनेटली मी माझ्या काही वैयक्तिक कारणास्तव ती संस्था सोडली आणि मला असं वाटलं की आता हायर एज्युकेशन घ्यायला हवं मी. तेव्हा मला जवळपास 2 एक वर्षाचा अनुभव आला होता एनजीओ सेक्टर मधला. आणि त्यावेळी आमचा तुकाराम माझा मित्र आहे, इथे आहेच तो. त्यावेळी त्याने खूप म्हणजे मला पुश केलं होतं की यार तो आता मिनिस्ट्रीमध्ये काम करतो, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस आणि एम्प्लॉयमेंट मध्ये, दिव्यांग जे मंत्रालय आहे तिथे. त्याने असं केलं होतं की पीडब्ल्यूडी पोरांसाठी खूप चांगल्या स्कीम आहेत बालाजी, नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप आहे, प्री मॅट्रिक, पोस्ट मॅट्रिक, किंवा याच्यावरती आपले पोरं अप्लिकेशन करत नाही, तू करून बघ ना अप्लिकेशन. मी केलं अप्लिकेशन, मला आठवतंय. आणि मग तिथे एक थोडीशी जर्नी झाली होती की हायर एज्युकेशनच्या प्रिपरेशनची. तुम्हाला माहिती आहे की खूप सगळ्या अडचणी येत असतात आयुष्यामधून, आहे ना, एकामागे एक. माझा आणि वडिलांचा स्कूटीवरून बाईकवरून ऍक्सिडेंट झाला. त्याच्यामध्ये मी 1-2 वर्ष बऱ्यापैकी, म्हणजे खूप खूप अशा डिफिकल्टीज होत्या मला तिथे देखील, फायनान्शियल किंवा हे सगळं. खूप सगळं घरामध्ये वेगळं वातावरण होतं. वडिलांना देखील 3 जागेत फ्रॅक्चर झालेलं होतं. म्हणजे अशी काही अडचण आली. आणि मग त्यानंतर वाटलं की नाही नाही नाही, आता आपण जॉब सुरू केला पाहिजे, हायर एज्युकेशन थोडंसं बाजूला ठेवू आपण, पण आता पैसे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. म्हणून मी अजून एका एनजीओ मध्ये अप्लिकेशन केलं, युथ फॉर जॉब फाउंडेशन म्हणून. तिथं मी सेंटर मॅनेजर म्हणून जॉईन केलं पुणे विद्यापीठामध्ये. आणि आम्ही पोरांना ट्रेनिंग वगैरे हे सगळं एम्प्लॉयमेंटसाठी मदत करत असायचो. त्याच्यानंतर सगळ्यांना माहिती आहे, आता एनजीओ सेक्टरमध्ये असतील काही लोक, की देर इज अनसर्टिनिटी ऑफ, है ना, अनसर्टिनिटी ऑफ जॉब किंवा एम्प्लॉयमेंट इन सोशल सर्व्हिस सेक्टर, है ना, की तुमचा जॉब कधी जाऊ शकतो. डोनरने फंड देणं बंद केलं, मी दुसरीकडे ऍप्लिकेशन केलं. मग मी राईज बायोनिक्स नावाची एक प्रायव्हेट लिमिटेड संस्था आहे, तिथे मी आता काम करत होतो मागच्या 1 महिन्यापूर्वी. तिथं काम करायचो. महाराष्ट्रातल्या चिल्ड्रन विथ डिसेबिलिटीजला असिस्टिव्ह कस्टमाइज असिस्टिव्ह डिव्हाइसेस देण्याचा आम्ही प्रयत्न केला. तर मी ज्यावेळी काम करत होतो ऍज अ रिजनल लीड म्हणून महाराष्ट्रासाठी, जवळजवळ 700 ते 800 लोकांना मी, पोरांना मदत केली, ज्यांना कुठलाही ऍक्सेस नव्हता असिस्टिव्ह डिव्हाइसेसचा, थेरपीचा ऍक्सेस नव्हता. तर आम्ही त्यांना डिव्हाइसेससाठी मदत केली. वेगवेगळे त्याच्यामध्ये असिस्टिव्ह डिव्हाइसेस होते. त्या निमित्ताने माझं एक चांगलं नेटवर्क झालं. आम्ही एनजीओ सोबत काम करायचो, त्यांना प्रपोजल वगैरे. तर ग्रासरूट लेवलच्या ऑर्गनायझेशन जे या क्षेत्रातले काम करतात, डिसेबिलिटी फील्ड मधले व्हॉलंटियर्स, तर या संबंधचं एक चांगलं स्ट्रॉंग नेटवर्क तयार झालं. आणि हे सगळं असं ठीक आहे. तर माझी ही अशी जर्नी आहे 4-5 वर्षाची, ठीक आहे, डिसेबिलिटी फील्ड मधली. विशाल सर, आपल्याकडे टाइम आहे का? मी फक्त एक 5 ते 7 मिनिटांमध्ये संपेल, चालेल ना सर? घ्या, काही प्रॉब्लेम नाही. चालेल, थँक्यू सो मच सर. चालेल, ठीक आहे. हे झालं माझ्या प्रोफेशनल जर्नी बद्दल, ठीक आहे. 2020 साली आम्ही, मी आणि माझे काही 4-5 असे मित्र मैत्रिणी होते, आणि त्यांनी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला होता, ठीक आहे. मी ज्यावेळी ग्रॅज्युएशनच्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षाला होतो 2020 मध्ये, 30 मध्ये शिकत असताना. आणि उद्देश त्याचा असा होता की ठीक आहे, मी आता प्रोफेशनली काम केलं 4-5 वर्षाचं, ठीक आहे. मी 30 मध्ये 2 वर्षाचं एज्युकेशन घेतलं. बट मला असं वाटायचं की बियॉन्ड दॅट मी मी काय कंट्रीब्युट करतो डिसेबिलिटी फील्डला, ठीक आहे. हे सगळं माझं प्रोफेशनल आहे, तर याच्या बदल्यात मला सॅलरी भेटते, बऱ्यापैकी थोडं पॅकेज आहे. बट आपल्याला व्हॉलंटरी असं काय करता येईल का, डिसेबिलिटी सेक्टरमध्ये? म्हणजे हे काय आता ठरवलं नव्हतं, बट तसा त्यावेळी असा काही अप्रोच असायचा की आपण पीडब्ल्यू लोकांसाठी काम करायचं, ठीक. 2020 मध्ये म्हणून आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. व्हॉट्सअप कम्युनिटी इनिशिएटिव्ह आहे. त्यातले आमचे बरेच सगळे आता मित्रमंडळी इथं आलेलेच आहेत, ठीक आहे. अंजू आहे, विजय दादा, तुकाराम, मला मोनालचं नाव दिसतंय, ठीक आहे. बरीच सगळी लोक असतील, ठीक आहे, इथे. आणि आम्ही आज सांगायला आवडतं की आम्ही 2020 साली जे काम सुरू केलं होतं, तिथे आता जवळपास आमच्या
आमच्या ग्रुपमध्ये 1000+ लोक आहेत जे PWD आहेत, वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे लोक आहेत. ठीक आहे. आमचे 3 ऑब्जेक्टिव्ह आहेत. ठीक आहे. आम्ही इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन म्हणून काम करतो. आमचं काही रजिस्टर वगैरे असं नाहीये. फक्त असं आहे की पे बॅक टू सोसायटी आहे ना. किंवा मला आठवतं की मी अंजूला एकदा आम्ही असंच दोघांचं डिस्कशन होतं आणि आम्ही असंच विचार करतो की आपलं मोटिवेशन काय असलं पाहिजे या लोकांसाठी काम करण्याचं. तर मला मला असं वाटतं, म्हणजे मी कधी-कधी असा विचार करतो की ज्यावेळी असं असेल की डिसॅबिलिटी नावाची गोष्ट ज्यावेळी राहणार नाहीये आणि ज्यावेळी आपल्या पुढची पिढी कदाचित माझे मुलं आहे ना, माझे नातू मला विचारतील की डिसेबिलिटी नावाची गोष्ट होती. जसं आता पोलिओ आहे. पोलिओ अजिबात राहिलेला नाहीये, है ना. पोलिओचं पूर्णपणे निर्मूलन झालंय. डिसेबिलिटी नावाची गोष्ट आहे. अशी अशी ती गोष्ट होती. म्हणजे असं तर कधीच होणार नाहीये. जिथं ॲक्सेसिबिलिटी आमच्या आपल्या PWD लोकांना भेटेल. सगळ्या लोकांचे इन्क्लुजन होईल, है ना. सगळ्या सोशल सर्व्हिसेस भेटतील. त्यांना चांगला ऍक्सेस भेटेल, चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज भेटतील. कुणाचंही सोशल एक्सक्लुजन होणार नाहीये. डबल ट्रिपल लेवलला डिस्क्रिमिनेशन होणार नाहीये, है ना. जे PWD लोकांसोबत होतं. आणि डिसेबिलिटी गोष्ट नावाची ज्यावेळी नसेल, त्यावेळी कदाचित आपले लेकरं, आपले नातू आपल्याला विचारतील की यार तुमचं काय कंट्रिब्युशन होतं त्या कॅम्पेनमध्ये, त्या मुव्हमेंटमध्ये, है ना. मग आमचं ते मोटिवेशन आहे. किंवा पे बॅक टू सोसायटी. ठीक आहे. मी शिकलो आता. ठीक आहे. किंवा आमच्या ग्रुपमधले सगळे आता शिकलेत, बऱ्यापैकी एम्प्लॉईड आहेत. बट आपण मागे वळून पाहणं खूप महत्वाचं आहे आपल्या लोकांकडे, है ना. तर मग तसं ते ऑब्जेक्टिव्ह होतं की लोकांना माहिती भेटत नाही, है ना. देअर इज अ लॅक ऑफ इन्फॉर्मेशन, असं आपण प्रत्येक वेळी म्हणत असतो, है ना. मग ही लोकांना माहिती कशी भेटेल? ठीक आहे. त्याच्यावरती आम्ही काम करतोय की आम्ही वेगवेगळं रिसर्च करतो आणि लोकांना माहिती देण्याचा प्रयत्न करतो रिलेटेड टू हेल्थ, एज्युकेशन, पॉलिसी, एम्प्लॉयमेंट, सोशल सर्व्हिसेस, याच्याबद्दल आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करतो. संकल्प फाउंडेशन खूप चांगलं काम करतंय. आय रिअली वुड लाईक टू अप्रिशिएट देम. विशाल सरांनी परिचयामध्ये सांगितलेलं की कुठे-कुठे इंटरव्हेन्शन आहे, कसा इम्पॅक्ट केलेला आहे आतापर्यंत संस्थेने. मला देखील तुम्ही संधी दिली तुम्हा सगळ्यांसोबत जोडण्याची. आमचं सेकंड असं ऑब्जेक्ट आहे की आम्ही वेगळ्या जे डायव्हर्स जे इकोसिस्टम आहे, है ना, ते PWD लोकांसाठी कसं उभं करता येईल आपल्याला. खूप सगळे NGO आहेत, खूप सगळ्या गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूशन आहेत, काही लाईक माइंडेड लोकं आहेत, है ना. अ, काही कॉर्पोरेट आहेत. आता DEI नावाचा वेगळा अजेंडा निघतो, जिथे डायव्हर्सिटी हायरिंग होते. PWD लोकांना ॲक्सेसिबिलिटी वगैरे त्या सगळ्या गोष्टी सगळ्या लक्षात येत आहेत. इव्हन IT सेक्टरमध्ये पण, की आपण हायर करणं महत्वाचं आहे यांना, है ना. किंवा ॲक्सेसिबिलिटी महत्वाची आहे. यांचं इन्क्लुजन कसं करणं महत्वाचं आहे. त्यांना सेन्सिटाईज केलं जातंय. ह्या सगळ्या उलथापालथी होत आहेत, है ना. मग या सगळ्या लोकांना कसं एकत्र आणता येईल, म्हणून आम्ही वेगवेगळ्या NGOला कनेक्ट करतोय. वेगवेगळ्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटच्या लोकांना कनेक्ट करतोय. जेणेकरून हे लोकं त्यांच्यासाठी उभे राहतील किंवा हे लोकं त्यांना माहिती देतील. थर्ड असं आहे की मास अवेअरनेस. की अवेअरनेस खूप कमी आहे. माहिती आहे तुम्हा सगळ्यांना. मी मगाशी म्हटलं ना, की मला ज्यावेळी डिसेबिलिटी आली होती त्यावेळी अ, खेड्यामध्ये असं म्हणायचं की मागच्या जन्माचं काहीतरी पाप असतंय किंवा नशिबाचा भाग असतोय, है ना, नशिबाचा भोग असतोय काहीतर. देवाच्या मनात असते, है ना. असं 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 काहीतरी बोलतेत, है ना. मग हा हा अवेअरनेस नाहीये, है ना, खेड्यामध्ये. किंवा तुम्ही समजा एखाद्या चांगल्या आय-टी कंपनीमध्ये जावा ना, है ना. त्या ठिकाणी एखादा व्हिज्युअल इम्पेअर्ड गेला इंटरव्ह्यूसाठी, आमचा जर अंध बांधव गेला किंवा एखादा व्हीलचेअर युजर गेला, त्या ठिकाणी त्यांना माहीत नसतं की बाबा ॲक्सेसिबिलिटी यांच्यासाठी किती महत्वाची आहे. ॲक्सेसिबिलिटीचे काय-काय स्टँडर्ड आहे, है ना. त्यांच्यासाठी लिफ्ट महत्वाची आहे, एलिव्हेटर महत्वाचं आहे, है ना. बाकीचे खूप सगळे स्टँडर्ड आहेत, की ते आपण महत्वाचे आहेत या लोकांसाठी, है ना. त्यांच्यासोबत कसं कम्युनिकेट केलं पाहिजे, है ना. ते कुठल्या-कुठल्या असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी वापरतात. हे हे याच्याबद्दल अवेअरनेस नाहीये. फ्रॉम रुरल टू अर्बन, है ना. अ, तर हे सगळं असं आहे, अवेअरनेस खूप कमी आहे. म्हणून आम्ही मास अवेअरनेस बिल्ड करतोय.
आम्ही देखील अशा सगळ्या अवेअरनेस सिरीज घेतोय. मी हे सगळं आनंदाने सांगतोय, कारण आम्ही देखील कंट्रीब्युट करण्याचा या डिसेबिलिटी कॉजला आपल्याला कसं ऍडजस्ट करता येईल, आपल्याला कसं कंट्रीब्युट करता येईल जास्तीत जास्त, असा आम्ही सगळा प्रयत्न करतोय. आणि आतापर्यंत आम्ही वेगळ्या अवेअरनेस सिरीज घेतल्या, जे असे अनएक्सप्लोर्ड एरियाज आहेत ना, विशाल सर आणि सगळे. मेन्स्ट्रुअल हायजीन वरती आतापर्यंत कामच झालेलं नाही यार. मेन्स्ट्रुअल हायजीन फॉर वुमेन विथ डिसेबिलिटीज हा किती महत्वाचा मुद्दा आहे. सॅनिटरी पॅड भेटत असेल का आमच्या महिलांना, है ना? किंवा वेगळी साधनं भेटत असतील का अशी खेड्यामध्ये? मग डिसेबिलिटी वाईज असं वेगवेगळे किती प्रॉब्लेम होत असतील. एखाद्याला समजा दृष्टी नसेल, एखादी व्हिज्युअल इम्पेअर्ड गर्ल असेल, वुमेन असेल, तर मग तिला किती तिच्या डिसेबिलिटीमुळे असे वेगवेगळे फेस करावं लागतील. एखादी व्हीलचेअर युजर एखादी महिला असेल, मग मेन्स्ट्रुअल हायजीन वरती एखादा अवेअरनेस ठेवता येतं का, असं आम्ही थोडासा प्रयत्न केला आम्ही करण्याचा. त्याच्यानंतर मग सॉफ्ट स्किल वरती, त्याच्यानंतर स्किलिंग आणि एम्प्लॉयमेंट वरती असे सगळे सेशन घेतले. ठीक आहे. माझं शॉर्ट टर्म आता असं आहे की थोडंसं अजून प्रोफेशनली ग्रो करणं. मी सध्या एक्सप्लोर करतोय. मी मगाशी लिंक मध्ये असं सांगितलं होतं की मी हायर एज्युकेशनचा विचार करत होतो. माझं असं आहे की ग्लोबल ज्या युनिव्हर्सिटीज आहेत अब्रॉडला शिकता येतं का, हा एक प्रयत्न असणार आहे. आणि मला सांगायला आवडेल की मी मास्टर डिग्रीसाठी म्हणजे मागच्या वेळी पीएचडी साठी अप्लिकेशन करत होतो, बट अनफॉर्च्युनेटली झालं नाहीये. बट मास्टर डिग्रीसाठी अप्लिकेशन केलं आणि मला एका विद्यापीठाचं टॉप 100 विद्यापीठाचं एक ऑफर लेटर पण आहे, अनकंडिशनल. आणि परत तुकारामच्या डिपार्टमेंटकडे फंडिंगसाठी प्रयत्न करतोय. आय होप फंडिंग भेटेल आणि मला एक ग्लोबल लेवलचा अजून चांगला एक्सपोजर भेटेल, जे मला अजून चांगलं ग्रो करता येईल आणि आमच्या पीडब्ल्यू लोकांसाठी जास्तीत जास्त काम करता येईल. खूप वेदना होतात विशाल सर आणि सगळे. ठीक आहे. एका पोरीचा कॉल आला आज. ठीक आहे. आणि तिला आई वडील पण नाहीये. ती डॉर्फिझम आहे. तिची फक्त 3 फूट उंची आहे. ठीक आहे. कोकणातली मुलगी आहे. वयाच्या 7व्या-8व्या वर्षापासून आई वडील पण नाहीये. ठीक आहे. आत्याकडे राहून तिने BA पर्यंत शिक्षण घेतलंय. मला म्हणते नोकरीची खूप गरज आहे. ठीक आहे. तुम्ही काही करा पण प्रयत्न करा. ठीक आहे. मी म्हटलं प्रयत्न करेल, पण तू पण प्रयत्न कर. ठीक आहे. आपण दोघेही प्रयत्न करूया. ठीक आहे. हे सगळं. त्यासोबतच तिला थोडस संकोच वाटला असेल माझ्यासोबत बोलण्याचा. म्हणून ती टेक्स्ट मध्ये मला असं लिहिते की मी जोडीदाराच्या पण शोधात आहे. ठीक आहे. मला लग्न करण्याची पण इच्छा आहे. ठीक आहे. त्यामुळे तसंही काही असेल तर सांगा. ठीक आहे. मग माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे, मेन्स्ट्रुअल हायजीन असेल, बाकीचे खूप असे अनएक्सप्लोर्ड असे एरियाज आहेत की ज्याच्यावरती काम करणं खूप महत्वाचं आहे. डिसेबिलिटी आणि सेक्शुअलिटीच्या अनुषंगाने, इंटरसेक्शनॅलिटी ऑफ कास्ट, डिसेबिलिटी आणि जेंडर, की आमच्या महिलांचं डबल ट्रिपल लेवलवरती कसं डिस्क्रिमिनेशन त्यांना फेस करावं लागतं, है ना? तर मग तसा इंटरसेक्शनल, तसा लिबरल, फ्लेक्झिबल असा अप्रोच पाहिजे, मला असं वाटतं. ज्यावेळी आपण हे सगळं एनजीओ सेक्टरमध्ये काम करत असतो किंवा कुठल्याही सेक्टरमध्ये, है ना? ट्रान्सजेंडर विथ डिसेबिलिटीज असतील, वुमेन विथ डिसेबिलिटीज असतील, ऑर्फन विथ डिसेबिलिटीज असतील, है ना, लोअर कास्ट विथ डिसेबिलिटीज असतील, या सगळ्या लोकांचं खूप खूप सोशल एक्सक्लुजन होते. खूप सगळे लोक मार्जिनल आहेत. खूप क्रोनिक पॉवर्टी आहे त्यांच्याकडे, है ना? मग या लोकांसाठी कसं काम करता येईल, हा देखील आमचा लॉंग टर्म साठी प्रयत्न असणार आहे. आज 31 लोक आम्ही हे सगळं काम करतोय. ठीक आहे. आणि मला सांगायला आवडेल, कालच आम्ही नवीन एक व्हॉट्सअप कम्युनिटी इनिशिएटिव्ह सुरू केलाय आणि ज्याच्यात आम्ही अजून 1,000 लोकांसोबत काम करणार आहोत. त्यांना वेगळी माहिती देणं, इकोसिस्टम बिल्ड करणं, मास अवेअरनेस क्रिएट करणं. अं, मला इथे वेळ दिला. ठीक आहे. थँक्यू सो मच विशाल सर. आपण सातत्याने डिस्कस करत राहिलो. मी थोडासा त्रास दिलाय तुम्हाला पोस्टसाठी, आणि मी देतच असतो. माझ्या टीम मधल्या लोकांना माहिती आहे की थोडस चांगलं लागतं, परफेक्शन महत्वाचं असतं. सॉरी त्याच्याबद्दल. बाकी तुमचे मॅडम सर आहेत, त्यांना देखील थँक्यू. इथे तुम्ही सगळे उपस्थित राहिलात आणि मला ऐकून घेतलं, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद सर तुमचे.
थँक्यू सर वन्स अगेन. धन्यवाद बालाजी सर. खरोखर तुमचं अगदी मोटिवेशनल. मी प्रत्येकाने त्यातनं शिकावं अशी लाईफ जर्नी, आणि तुम्ही एक वेगळ्या अँगल ने म्हणजे आम्हाला, जसं की RPWD ऍक्ट मध्ये 21 प्रकारचेच अपंगत्व आहे, तुम्ही त्याही पलीकडे जे रिलेशन सांगितले वेगवेगळे, की अपंगत्वासोबत गरिबी असेल किंवा जेंडरिझम असेल, हे सगळ्या गोष्टी, ह्या एक नवीन आयाम तुम्ही दिला. त्याबद्दल तुमचे थँक्स. आणि म्हणजे फक्त अपंगत्वच नाही, तर कॅन्सर सारखा दुर्धर आजार पण अ, त्याच्यातनं बाहेर येऊन स्वतः उभं राहणं, आणि ते अगदी टीन एजेस मध्ये, हे खरोखर अ, प्रेरणादायी असंच आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं की जे काय मला मिळालंय ते सोसायटीला परत कसं देता येईल, त्यासाठी माझं योगदान कसं राहील यासाठी प्रयत्न करणं, हे खूप महत्वाचं आहे. कारण आपल्याला मिळालं आणि ते सोडून देणं, की दुसऱ्याला मिळो न मिळो, अ, हा पण एक विचार असतो. पण तुम्ही त्याही पलीकडे जाऊन हे सगळं मांडलं. सर, मला एक छोटासा प्रश्न आहे, की हे सगळं आतापर्यंतचं आयुष्य, म्हणजे बिफोर युअर एम्प्युटेशन आणि आता, अ, तुमच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण, की तो कधीही विसरू शकत नाही. आतापर्यंतचा आनंदाचा क्षण. अं, सांगणं थोडंसं कठीण आहे विशाल सर. बट मी सांगण्याचा प्रयत्न करेल. मी मगाशी म्हटलं की आयुष्य जगत असताना खूप सगळ्या डिफिकल्टीज येतात, ज्याला आपण आपल्या थीम मध्ये रेझिलियन्स असा एक शब्द वापरलेला आहे ना. खूप सगळ्या अशा टफ सिच्युएशन येतील, डिफिकल्टीज येतील, प्रॉब्लेम येतील, बट आपण तिथं टिकून राहणं हे खूप महत्वाचं आहे ना, कारण वेळ बदलणार आहे. मला आठवतंय की मी ज्यावेळी गिफ्टेबल नावाच्या संस्थेमध्ये काम करत होतो, मी मगाशी ब्रीफमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आणि माझा आणि वडिलांचा ऍक्सिडेंट झाला होता स्कूटीवरून असताना. ठीक आहे. आणि ज्यावेळी ऍक्सिडेंट झाला, वडिलांना 3 फ्रॅक्चर होतं femur मध्ये. मला थोडंसं जे चेस्ट रिब असतं, तिथे थोडीशी जखम होती. अ, अ, आणि झालं या सगळ्या प्रकारामध्ये की आमचं खूप सगळं नुकसान झालं याच्यामध्ये. आर्थिक म्हणा, शारीरिक म्हणा, सामाजिक म्हणा, खूप सगळं. ठीक आहे. आणि आम्हा सगळ्यांना एकच होप होती, ठीक आहे, किंवा मला स्वतःला असं वाटत राहायचं की यार माझ्यामुळे माझ्या वडिलांना खूप त्रास झालाय. ठीक आहे. त्यावेळी ते मागे बसलेले होते, मी चालवत होतो. आणि मग माझे वडील व्यवस्थित होणं हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. इव्हन मी त्या काळामध्ये अभ्यासाला पण सोडून दिलं होतं. मी फक्त करिअरवरतीच पूर्णपणे फोकस केलं होतं. मग त्यासाठी जो ब्रेक घेतला होता की हायर एज्युकेशनसाठी जायचंय. ठीक आहे. अ, त्यावेळी खूप सगळ्या आमच्या कुटुंबाने प्रयत्नांची कष्ट केली. अशा खूप सगळ्या अडचणी आल्या आतापर्यंत. तिचा ऍक्सिडेंट, आमचा ऍक्सिडेंट, माझं अम्प्युटेशन, पहिल्यापासूनची गरिबी, वडिलांना दारूचं व्यसन होतं खूप सगळं. अशा खूप सगळ्या अडी-अडचणी बघितल्या आतापर्यंत. खूप असे सगळे लिव्ड एक्सपेन्सेस माझ्या पाठीशी आहेत. तर सगळ्यांचं एक असं टार्गेट होतं की नाही, 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 काहीही करायचं पण वडिलांना आधी व्यवस्थित करायचं. ठीक आहे. आम्ही खूप सगळे प्रयत्नांची पराकाष्ठा केली सर. आणि वडील आता व्यवस्थित चांगले झालेत. कालच त्यांनी 2 दिवस शेतात पाणी देण्यासाठी गेलेत. आमच्याकडे दारं धरणं म्हणतात. दारं धरून बऱ्या आले तर ज्वारीला चांगलं पाणी देऊन, आणि एकदम आता ठणठणीत आहेत. मला तरी तो सगळ्यात महत्वाचा क्षण वाटतो, की कधी-कधी असं मनाला असं वैफल्य राहायचं किंवा असं वाटत असायचं, की माझ्यामुळे त्रास झाला यार त्यांना, है ना? असं 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 डोक्यात असायचं. किंवा तुकाला माहिती की मी सगळ्या त्या डिलेमामध्ये होतो किंवा सायकॉलॉजिकल त्याने देखील खूप वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण आता खूप सगळं व्यवस्थित झालंय. मला वाटतं की तोच आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी. सध्या तरी. आणि सर, जसं तुम्ही सांगितलं की अगदी टीन एजर्स पासून तर आतापर्यंत,
प्रत्येक वेळेस जे काही मिळालं म्हणजे अगदी तुम्ही सांगितलं की जे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे आणि अ, विशेष म्हणजे ऊसतोड कामगारांचे जे प्रॉब्लेम आहेत, त्यातनं सगळ्या डिफिकल्टीतून मात करत, करत इथपर्यंत पोहोचणं आणि प्रत्येक वेळेस एक नवीन चॅलेंज येऊन जसं इन ग्रॅज्युएशन, घरदार सोडून हॉस्टेलला जाऊन राहणं, तर हे सगळे चॅलेंजेस. तर हे हो. सगळं करणं आणि ते सातत्याने करत राहणं, ही सगळी एनर्जी कुठून मिळते किंवा त्या एनर्जीचं सिक्रेट काय आहे त्याबद्दल जर थोडक्यात बोलले तर बरं. अ, मला असं वाटतं की 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत याच्यामागे. पहिल्यांदा तर असं सांगायला आवडेल की अ, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे आयडॉल आहेत. बाबासाहेबांच्या पुढे किती म्हणजे खूप सगळी गरिबी होती ना त्या काळामध्ये किंवा किती डिस्क्रिमिनेशन व्हायचं है ना. तरी देखील त्यांनी एवढ्या कष्टामध्ये त्यांनी फॉरेनला जाऊन ते शिकले है ना. तर आम्ही त्याच्याबद्दल वाचलेले आहे ना लहानपणी असताना किंवा आता देखील आम्ही वाचतच असतो सगळ्या ह्या अनुषंगाने. तर मला वाटतं की बाबासाहेब नावाची एक एनर्जी आहे है ना की ते तुम्हाला एनर्जी देत राहतात जर तुम्ही वाचत राहिलं तर. मगाशी उल्लेख केला आपण त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल. सेकंड असं की माझे आई वडील की मी सांगितलं की त्यांनी आतापर्यंत बिगारी म्हणून काम केलंय गवंड्याच्या हाताखाली काम केलंय ना. ते मार्जिनल फार्मर आहेत आमच्याकडं. शेती आहे थोडी थोडी शेती आहे. 2.5-3 एकर त्याला पण पाणी नाहीये है ना. तर मग ते शेतकरी आहेत. बाबा त्यांनी ते ऊसतोड करत आहेत. तर ते ते देखील माझ्यासाठी एनर्जी किंवा प्रेरणा आहे. आणि थर्ड माझी परिस्थिती आहे ना, की अडचणी येणं हे खूप महत्वाचं विशाल सर मला असं वाटतं, की प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला अडचणी आल्याच पाहिजेत. त्याशिवाय माणूस अ, मला वाटत नाही की कधीच यशस्वी होईल, है ना. अ, त्यामुळे माझी म्हणजे आपलं जे आता इथं आलेलं आहे ना, वेगळ्या परिस्थितीमधून की खूप गरिबी आहे. खूप सगळ्या अडी-अडचणी येत आहेत मला, है ना, माझ्या शिक्षणाचा प्रश्न आहे. तर मला वाटतं की परिस्थिती ही प्रेरणा असली पाहिजे तुम्हा सगळ्यांची, है ना. मला ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या वाटतात विशाल सर. धन्यवाद बालाजी सर. मी भावनाताईंना विनंती करतो की त्यांनी बोला. भावनाताई. धन्यवाद विशाल. बालाजी सर, तुमचं कामाचा, तुमच्या एकंदरीत विचारणेचा स्पेक्ट्रम असा खूप मोठा आहे, खूप वास्ट आहे. आणि हे ऐकताना म्हणजे मला एक तुमचं संपूर्ण सगळी जर्नी ऐकताना ना ते एक व्हिज्युअलायझेशन असं होत होतं, की एखाद्या म्हणजे तुमच्यासारख्या व्यक्तीच्या वाटेमध्ये म्हणजे वाटेपेक्षा अडथळेच जास्त असा सगळा भाग आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अपंगत्व येतं, हा एक मोठा अडथळा असतो. तुमच्या वाटेमध्ये तसं पाहायला गेलं तर जन्मल्यापासूनच अडथळेच अडथळे होते. म्हणजे एका ऊसतोडणी कामगाराचा मुलगा म्हणून जन्म घेऊन अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये सुरुवातीचं आयुष्य काढणं. त्यातही बुद्धिमत्ता चांगली असल्यामुळे अ, पुढे-पुढे जात असताना अॅम्प्युटेशन सारख्या अ, परिस्थितीला अगदी, अगदी तरुण वयात म्हणजे हे 16वं म्हणजे 16व्या वर्षी म्हणजे अगदी तरुण असताना एक उमेद मनामध्ये असताना, काहीतरी करून दाखवण्याची उमेद असताना, अशा प्रसंगाला सामोरं जावं लागणं आणि त्यानंतरच्या काळात बाकीच्या ह्या तर गोष्टी आहेच आहे, की म्हणजे पैशाची कमतरता असल्यामुळे शिक्षणामध्ये सुद्धा म्हणजे खूप अ, अडचणी सोसाव्या लागल्या तुम्हाला. पण हे सगळं करत असताना सुद्धा 30 सारख्या संस्थेपर्यंत तुम्ही पोहोचणं आणि त्या ठिकाणी आणि म्हणजे मी हे अगदी समजू शकते, की एका खेड्यातून आलेल्या मुलाला ज्याला काही वेळेस असं आहे, की तुमचं मराठीचं ॲक्सेंट तुम्ही तुमचे मराठीतले शब्द हे सुद्धा दुसऱ्याच्या हसण्याला शहरातल्या मुलाच्या कारणीभूत होतात.
तिथे इंग्लिशची गोष्ट तर खूपच दूर राहिली. खरं आहे मॅम. आणि इंग्लिश येत नाही हा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स तर अगदी शहरातल्या मुलांना सुद्धा असतो. तर तिथे तुम्हाला असणं हे खूपच साहजिक होतं. पण असं असताना सुद्धा आणि टीस सारख्या संस्थेमध्ये इतके अवघड अवघड विषय, जसं तुम्ही ते पॉलिटिकल सायन्सचं उदाहरण दिलं, इतके अवघड अवघड विषय असताना ते विषय समजून घेणं आणि त्यामध्ये आपण उत्तीर्ण होणं हेच किती मोठं टास्क होतं. आणि हे सगळं तुम्ही तर करून दाखवलं. आणि म्हणजे मी तुम्ही ऑब्झर्व करत असताना माझ्या असं लक्षात आलं की ही सगळी जर्नी सांगतानाची तुमची बॉडी लँग्वेज ही वेगळी होती. आणि ज्या क्षणी तुम्ही ह्या गोष्टीत एंटर हा. केलं ना, की मी माझं सोशल आता तुम्हाला सांगतो, त्याच्या पुढचं तुमची बॉडी लँग्वेज टोटली डिफरंट होती. हा म्हणजे अगदी. त्यामध्ये तुमची म्हणजे असं हिरिरीने ते काम करण्याची अ, जिद्द, तळमळ आणि एकदम मनाच्या तळाशी, म्हणजे आपण म्हणतो ना सबकॉन्शियस लेवलला गेलेली ही गोष्ट, की आपल्याला सोसायटीला काहीतरी परत द्यायचंय आणि त्याच्यासाठी आपण एक्सेल करायचंय. हा सगळा जो भाव होता ना, तो तुमच्या पूर्ण बॉडी लँग्वेज मधून खूपच स्पष्टपणे व्यक्त होत होता. आणि ते बघताना मला खरंच खूप छान वाटलं आणि खूप प्राऊड वाटलं. खूप प्राऊड वाटलं. म्हणजे मी थँक्यू सो मच आता मॅम. असा येस. मनामध्ये विचार करत मी आता मनामध्ये असा विचार करत होते, की मला वाटतं तुमचा हा. जन्म असा काहीतरी 2000 सालच्या आसपासचा आहे, बरोबर? 1998. हां, तेच. 1998. कारण तुम्ही हा. बोललात 2014 तुम्ही येस. म्हणजे 10वीला होतो. 16-17 वर्षाचे होतात आणि येस. 10वीला येस. होतात. येस. तर म्हणजे विचार करत होते, की आज जस्ट तुम्ही एक 25शी-30शीच्या दरम्यान आहात, जे आपण म्हणजे जेन झी अ, पिढी जी जनरेशन. म्हणतो, त्यामध्ये तुम्ही आहात. या. आणि एरवी आपण जेन झीन बद्दल बोलताना म्हणजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी किती चांगल्या पद्धतीने आणि किती पर्सेंट जेनझींकडे आहे ह्याचा थोडासा आपल्याला जरा विचार करावा लागतो. येस. कारण माझं लाईफ म्हणजे मला म्हणजे स्वातंत्र्य, मुझे चाहे वैसे मैं जीऊंगा, अशा पद्धतीचं एक माइंडसेट आता आपण बघतो सध्या. आणि त्याच्या अगदी विरुद्ध पद्धतीचा माइंडसेट तुमचा आणि तुम्ही जो सगळा ग्रुप तयार केलेला आहे त्यांच्यामध्ये सुद्धा रुजवण्याचं किंवा त्यांच्या बरोबरीने तुम्ही हे सगळं काम करत आहात. आणि अजून तुमच्या बोलण्यातली आवडलेली सर्वात छान अजून एक गोष्ट, म्हणजे खूप गोष्टी आवडल्या तुमच्या बोलण्यात, पण त्यातली सर्वात छान गोष्ट अजून ही होती, की तुम्ही जो वेगवेगळे आयाम मांडले, की डिसेबिलिटी विथ ट्रान्सजेंडर्स, है ना? येस. किंवा काय डिसेबिलिटीज, वुमन डिसेबिलिटी, मेनिबिलिटी. त्याच्यामध्ये सेक्शुअल असलेले इश्यूज या. किंवा या सगळ्या गोष्टींबद्दलचा अभ्यास होणं, की ज्या गोष्टींना लोकांनी टचच केलेलं नाही. खरं. किंवा सरळ सरळ लोक असा विचारतायत, की अरे म्हणजे जनरलीच लोक आपल्याकडे बघून असा विचार करत असतात, की अपंग व्यक्तींना म्हणजे निरुपयोगी व्यक्ती. तर त्यांना काहीतरी सेक्शुअल डिझायर्स असतील किंवा ते या. सेक्शुअली सुद्धा ऍक्टिव्ह असू शकतात या. किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार, म्हणजे तुम्ही जे द्वारवलीचं उदाहरण दिलं, तर खरोखर आपण ह्याबद्दलचा विचारच केलेला नाही. येस म्हणजे मॅम. जे आपण अपंग व्यक्ती आहोत त्यांच्यापैकी सुद्धा खूप लोकांनी या गोष्टीचा कदाचित विचारच केले नाहीये. किंवा दुसऱ्याच्या अपंगत्वाबद्दल समजून घेणं, मी लोकोमोटर असेल तर मला त्याबद्दल थोडंफार माहिती असेल, पण विजय इम्पेअर्ड बद्दल मला काहीच माहिती नसेल, बरोबर. त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा कधी प्रयत्नच केला नसेल. खरं आहे तर मॅम. ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही स्पर्श करता आहात. हे स्पर्श करत आहात म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये काम करण्यामध्ये तुम्ही पुढे गेलेले आहात. याबद्दल मला खरंच खूप छान वाटतंय. म्हणजे आज विशालने अजून एक रत्न संवाद साधनेच्या खजिन्यामध्ये खूप रत्न आणून ठेवलं असं म्हणेन. खूप धन्यवाद सर, खूप धन्यवाद. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. धन्यवाद थँक्यू भावनाताई. मॅम. बांसे सर. तर नमस्कार सर. नमस्कार सर. सर्वांना नमस्कार. सर तुमचं बालपण आणि हे सगळं जर्नी ऐकली, म्हणजे डिसेबिलिटी, त्याच्या अगोदर आणि ऊसतोड कामगार हे प्रत्यक्ष मी पाहिलेले आहे. काही याच्यातून बरं. काही आमची बी जर्नी गेलेली आहे. गुड. पण आता असो, पण तुमच्या आता समोरचं आयुष्य जे आहे
शिक्षणाची जी जिद्द आहेत विदेशात वगैरे जाऊन, तर त्याची पूर्ण होण्यासाठी आमची प्रार्थना आहे. खूप खूप धन्यवाद थँक्यू सर. सो मच सर. थँक्यू. थँक्यू वन्स अगेन. धन्यवाद भांसे सर. अंजली सूर्यवंशी, वर्षा मॅडम, हर्षद सर, ज्यांना पण बोलायचंय अनम्यूट करून बोल. अंजना मॅडम होते त्या बहुतेक लेफ्ट झाल्या. अच्छा. ज्यांना पण बोलायचंय अनम्यूट करून बोला. वर्षा मॅडम, विजय जाधव, अरुजी. तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा बालाजी सरांसोबत. अनम्यूट करून बोलू शकतात. कोणीच अनम्यूट करत नाही. हा, बोला विजयजी. नमस्कार सर. नमस्कार. बालाजीला हा म्हणजे नंतर 16 वर्षानंतर आजार झाला. त्यानंतर त्यांना असे स्ट्रगल केले. पण तरी सुद्धा म्हणजे 16 वर्षानंतर सुद्धा म्हणजे त्याला जाणीव झाली की बाबा त्याच्या आधीच्या लोकांना पण काहीतरी काय त्रास होत असेल. त्याच्यामुळे त्याचा काम करण्याचा वेग वाढलाय दुप्पट तिप्पट. आणि त्याच्यामुळे त्याला हम्म, जे आपली म्हणजे जवळून जे आहे आपल्या ते टच झालेलं आहे. त्याच्यामुळे ते जास्तीत जास्त काम करेल हो. आपल्यासाठी असं मला वाटतंय. आणि मी पण धाराशिव जिल्ह्यातच आहे आणि त्यासारखंच काम करण्याचा प्रयत्न करीन. आणि ते शिकण्यासाठीच आणि जॉईन झालेलो आहे असं म्हणजे आपल्या प्रत्येक ग्रुपमध्ये जॉईन आहे मी. आणि प्रत्येक सेशन ऐकण्याचं काम करतोय सध्या. त्यानंतर बालाजी सोबत शिकून शिकून थोडंफार प्रयत्न करीन आणि काम पण करण्याचा प्रयत्न करीन. म्हणजे थँक्यू विजय प्रेरणा दादा. घेण्यासारखं आहे त्याच्यापासून. येस. विजय दादा आमच्या समूहामधले आहेत. खूप सगळी मंडळी आहे अच्छा. इथे. हा, हो. हर्ष, अंजू, तुकाराम त्यांनाही नाहीये जरा वाटतं. बोलायला हो. सांगा ना येस. अनम्यूट करून. हो, मी सांगण्याचा प्रयत्न करतो. अंजू आहे, हर्ष, मला वाटतं वर्षा ताई यांच्या आहेत. बट कोणत्या आहेत? टीच्या आहेत का सोलापूरच्या आहेत? जिथे गिफ्टेबल नावाची ऑर्गनायझेशन, आय एम नॉट शुअर अबाउट दॅट. त्यांनी माईक सुरू केल्यावरतीच कळेल कदाचित. काही बोलायचं असेल तर नक्की बोलू शकता. काही फीडबॅक, सोलापूर काही सर. प्रश्न असतील. हो, सोलापूरहून आहात. हा गिफ्टेबल हो, थँक्यू सो मच. या या या. सर. मी खरंच आज तुमचं जे ऐकले, मला तुम्ही एवढं 6 महिने होते पण कधी सुद्धा काही सांगितलेलं नव्हतं. अरे बापरे, मी खरंच थक्क झाले तुमचं ऐकून. थँक्यू ताई. माझ्यापेक्षा म्हणजे खूप तुम्ही जर्नी वाईट काढलेली आहे माझी. मी म्हणते की माझीच आहे खरं, तुमची म्हणजे आज मला खूप काय वाटलं तुमच्याबद्दल. मी तुम्हाला नक्कीच उद्या करून बोलेन. नक्की, नक्कीच ताई. तिने आम्ही सर. सोबत काम केलं विशाल सर. अर्ली इंटरव्हेन्शनचा जो प्रोजेक्ट आहे ना, तिथे सोलापूरला. ताईंचं खूप चांगलं नेटवर्क आहे. लहान त्यांचा स्वतःचा मुलगा सेरिब्रल पाल्सी आहे आणि त्यांचं खूप अशा पालकांसोबत चांगलं नेटवर्क आहे. ताई अशा खूप ऍक्टिव्ह आहेत. ठीक आहे. आणि प्रत्येक पालकाने असं सजग राहणं महत्वाचं आहे ना त्याच्या पाल्यासाठी. त्याला थेरपी कशी भेटेल, त्याला असिस्टिव्ह डिव्हाइसेस कसे भेटतील, त्याला चांगलं न्यूट्रिशन कसं भेटेल, सोशल सर्व्हिस कशा भेटतील, वेगळ्या स्कीम पॉलिसीज कशा त्याला ग्रॅब करता येतील, त्यासाठी ताई खूप कटाक्षपणे काम करत असतात. थँक्यू ताई तुमच्या फीडबॅक बद्दल. नाही सर, तुम्हाला थँक्यू. का तर तुमच्या बरोबर काम करून मला खूप असं काहीतरी शिकायला मिळालं होतं, भरपूर काही. थँक्यू ताई. हो, थँक्यू सर. हर्षदजी, अरुजी.
अंजली सूर्यवंशी. बोला. विशाल सर. बालाजी सर नमस्ते. नमस्कार हर्ष. बालाजी सर आणि आम्ही चांगले मित्र आहोत पहिल्यापासूनच. आमची पण कोरोनामध्ये लॉकडाऊन मध्ये ओळख झाली. मी पण एक दिव्यांगच पर्सन आहे आणि ते म्हणजे मला माझी जर्नी पण आठवायला लागली सर जसं सांगेल तसे की सेम फील्ड सेम असंच काही. आणि सरने भरपूर खूप म्हणजे मनकार्य मांडलं ते म्हणजे मांडण्याची पण जिद्द पाहिजे तेवढं. सर पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू हर्ष. थँक्यू सो मच. हॅलो. थँक्यू सो मच. ती पण विशेष झाले बघत होती ती. तर काय येस बोलतात येस येस. ऐकत होती. हो सगळं ऐकलं. हा ऐकत होती. थँक्यू यार. गुड. रुची अंजली सूर्यवंशी, तुम्हाला काही बोलायचंय? बालाजी सर, खूपच तुमचं प्रेरणादायी प्रवास आहे आणि तुम्ही एक जे नवीन नवीन आयाम दिले की फक्त अपंगत्व नाही, त्या अपंगत्वासोबत इतर जे सामाजिक घटक आहेत ते किती महत्त्वपूर्ण असतात आणि ते माणसाला कसे प्रेरणा. आणि तुम्ही जे 3 गोष्टी सांगितल्या की त्यातली एक महत्त्वाची की जोपर्यंत चॅलेंजेस येत नाही तोपर्यंत त्या परीक्षा पास होण्यासाठी आपण तयार नाही होत. तर ते खूप महत्त्वाचं आहे आणि निश्चितच मी जसं सुरुवातीला सांगितलं की संवाद सारथीत आम्हाला जितकेही महानुभाव तुमच्यासारखे इथं येतात त्यातनं एक नवीन गोष्ट ऐकायला मिळते, शिकायला मिळते आणि ती इतर लोकांपर्यंत नेण्याची संधी मिळत असते. तर खरोखर आज तुमच्याकडून ज्या ज्या नवीन गोष्टी मला शिकायला मिळाल्या आणि जे लोक लाईव्ह बघत असतील नंतर पण बघतील त्या सर्वांना यातनं काहीतरी निश्चितच जीवन जगताना कसं जगलं पाहिजे आणि त्या जगण्यातून म्हणजे तुम्ही एक प्रकारे लोकांना दिशागती दिली की कसं जगायचं आणि कुठल्या दिशेने जायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आमच्या संपूर्ण टीमकडून संकल्प फाउंडेशन संवाद सारथीचे तुमचे ऋण व्यक्त करतो. आपण पुढेही संवादात राहूया. आणि जाताना एक छोटासा संदेश तुम्ही सर्वांना द्यावा. त्यानंतर भावनाताईंना विनंती करतो की प्रार्थनेने आजच्या सत्संगाची सांगता करावी. हॅलो. हा बोला बालाजी सर. सर मी तुमचा आवाज थोडा एक एक मिनिट मी एक छोटासा संदेश संदेश बद्दल. सर्वांसाठी जाता जाता द्यावा की ओ फक्त अपंगच येस नाही तर नॉर्मल लोकांनी कसं जीवनाची येस दिशा ठरवावी. येस. मला थोडं क्लिअर नव्हतं. सॉरी फॉर दॅट. मला असं वाटतं मी जे काम केलं 4 वर्षाचं डिसेबिलिटी फील्ड मध्ये पीडब्ल्यूडी लोकांचा आपण ज्याला चॅरिटी म्हणतो ना सर की डिसेबिलिटीचं एक मॉडेल आहे ज्याला आपण चॅरिटी मॉडेल किंवा मेडिकल मॉडेल असं म्हणूया जे जुनं असं ट्रेडिशनल मॉडेल आहे. त्याप्रमाणे झालंय असं की खूप सगळे CSR येत आहेत. खूप सगळ्या लोक काम करतात या क्षेत्रामध्ये है ना. गव्हर्नमेंट पण आता थोडस फंक्शनरी बनतंय है ना. त्याच्यामुळे पीडब्ल्यू लोकांचं एक 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 गोष्ट अशी असायला पाहिजे की धडपड करणं खूप महत्वाचं आहे ना माझ्यासारख्या तरुणांनी है ना. की अडचणी असणार आहेत ठीक आहे शारीरिक मानसिक किंवा आर्थिक स्तरावरती भावनिक स्तरावरती खूप सगळ्या स्तरावरती खूप सगळ्या अडचणी असणार आहेत. आपल्याकडे बाकीच्या लोकांसारखे कॅपिटल नसणार आहे जसं फायनान्शियल कॅपिटल असू शकतं
सोशल कॅपिटल असू शकतं काही लोकांकडे है ना, जे त्यांना एक प्रिव्हिलेज म्हणूयात त्याला है ना, त्यांना पहिल्यापासून आलेले रिसोर्सेस म्हणूया. ठीक आहे. आपल्याकडे नसेल, ठीक आहे, निसर्गामुळे नसेल, निसर्गामुळे नसेल किंवा दुर्दैवाने नसेल असं काही तर म्हणूया. पण मला वाटतं की धडपड करणं हे खूप महत्वाचं आहे. जे चॅरिटी मॉडेल आहे, मेडिकल जे ट्रेडिशनल मॉडेल आहे, तर त्याला आता सोडून देणं खूप महत्वाचं आहे. त्याच्या पलीकडे कुठलं मॉडेल आलेलं आहे, तर आता राईट बेस्ड मॉडेल आलेलं आहे ना. तर हे मॉडेल आलेलं आहे, सोशल मॉडेल आलेलं आहे है ना. माझं असं म्हणणं आहे की त्याकडे तिकडे वळणं खूप महत्वाचं आहे आता, की आता धडपड केली पाहिजे है ना. वेगवेगळ्या लोकांची मदत घेतली पाहिजे. संकल्प फाउंडेशन आहे, खूप चांगल्या पद्धतीने काम करते. सरांनी खूप सगळं बायोडायव्हर्सिटी वगैरे खूप सगळं वे डेव्हलपमेंट त्याच्याबद्दल सांगितलं. असे कित्येक एनजीओ आहेत, कित्येक सगळे CSR होत आहेत. 2% आता मला तो फंड युटिलाइज करणं गव्हर्नमेंटने मॅन्डेट केलं है ना. त्या मोठमोठ्या ज्यांच्याकडे चांगलं कॅपिटल आहे तशा लोकांना है ना, त्या कॅपिटल इकॉनॉमीला. तर मला वाटतं की याचा फायदा घेणं खूप महत्वाचं आहे PW लोकांनी. आणि तशा संधी, तसे रिसोर्सेस ना, ते ग्रॅब करणं खूप महत्वाचं आहे. पुढे जाणं, सारखं धडपड करणं, धडपड करणं करणं खूप महत्वाचं आहे. प्रवास करणं खूप महत्वाचं आहे है ना. स्वतःला सारखं पॉलिश करत राहता येईल. ब्रशिंग कसं करता येईल, आपल्या नॉलेजचं, स्किल सेटचं, किंवा अकॅडमिक सगळ्यांचं. आणि एक आपल्याला सेन्सिटिव्ह असा माणूस कसा चांगला बनता येईल. एक मागे पे बॅक टू सोसायटी जसं म्हणतो, की मागे वळून पाहणारा, डेडिकेटेड असा है ना. असा असा माणूस कसा आपल्याला, जो जो कदाचित लीडर असेल, जो इथे टॅक्स भरणारा PWD असेल है ना, की आम्ही देखील एक प्रोडक्टिव्ह सिटीजन आहोत है ना. आम्ही लीडर आहोत, आम्हाला लीडर बनायचे, आम्हाला टॅक्स भरणारे लोक बनायचे है ना. आम्हाला इथे चेंज मेकर बनायचं, आम्हाला चेंज घडवायचं यार ग्राउंड वरती. ही अशी परिस्थिती आहे ना, मेन्शन हायजीन वरती आहे ना, चला मी 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 काही तर कंट्रीब्युट, मी तसा प्रयत्न करतो ना. तर मला वाटतं की त्या दिशेने वाटचाल करणं खूप महत्वाचं आहे PW लोकांनी. सर मला असं वाटतं. निश्चितच सर, तुमचा हा संदेश सर्वांसाठीच एक प्रेरणा आहे. पुनश्च एकदा तुमची ऋण व्यक्त करतो आणि पुढेही आपण संवादात राहूया. येस सर, शुअर. आणि एक अजून जसं संवाद सारखी सुरू आहे, आम्ही एक प्रत्येक वेनसडेला लर्न द लॉ सिरीज पण सुरू केली आहे. त्यात RPWD ऍक्ट 2016 याच्यावर वेगवेगळ्या लॉयर्सला बोलावून त्याच्याबद्दल मार्गदर्शन ऑनलाईन घेतलं. आता दुसरं मेंटल हेल्थ ऍक्ट 2017 वर सुरू आहे. मुख्य उद्देश हाच आहे की जे ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं. की जसं तुम्ही सांगितलं की बऱ्याचशा गोष्टी माहीत नाहीये लोकांनी, तर त्याचं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणे. तर निश्चितच आपण पुढेही संवादात राहूया. पुनश्च एकदा तुमचे ऋण व्यक्त करतो. मी भावनाताईंना विनंती करतो की प्रार्थनेने आजच्या सत्संगाची सांगता करूया आणि सर्वच श्रोत्यांचे पण आभार व्यक्त करतो की त्यांनी हे सगळं शांतपणे ऐकून घेतलं. भावनाताई. धन्यवाद विशाल. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. धन्यवाद. शुभरात्री. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. पुन्हा आपण पुढच्या एपिसोडला धन्यवाद. भेटूया. येस येस. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.